तुम्हाला तुमची वाट मिळते, तुम्ही फक्त त्या वाटेवरती चालू राहायला लागतं. आपलं मूल आहे म्हणून त्याला गृहीत धरणं हे खूप करतो, आई वडील म्हणून हे खूप करतो. हे नाही करायला पाहिजे. असे बिथरलेले आणि असे मनाने हरवलेले मुलं माझ्यासमोर खूप येतात की मला नाही माहिती काय करायचंय, मला हे आवडतं, पण त्यांना ना काय आवडतं त्याच्यापेक्षा मला काय नाही आवडत हे कळत नाही. आपण मुलांना सांगतोय तू हे करायचंय, तुला हे करणं गरजेचं आहे, हे तुम्ही जर टेलिंग मोड मध्ये जाता ना, सांगणे, त्याच्याऐवजी तुम्ही विचारा. मग विचारताय तर तुम्ही ऐका. तुम्ही जर का ऐकलंच नाही तुमच्या मुलाला काय, आणि हे लिस्निंग स्किल्स, ऍक्टिव्ह लिस्निंग स्किल्स हे जे आहेत हे आपल्याकडे खूप कमी आहेत. प्री डिफाईन्ड प्रेज्युडाइज माइंडनी आपण मुलांच्या कुठल्याही गोष्टीकडे ऐकतो. कारण आपण पहिल्यांदा ठरवलेलं की माझं मूल हे असं आहे, हिला 10 ठिकाणी खूप गोष्टी करायला आवडतात, तिचा फोकसच नाहीये, असं कोण म्हणतं? आई म्हणते किंवा वडील म्हणतात. तुम्ही किती वेळ घालवता तुमच्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर? किती वेळ देता? तुम्ही किती ऐकता? मला असं विचारायचं होतं की पॉडकास्ट घेतोस तू, ओके, का इंटरव्ह्यू, ह्या दोन्हीतला फरक काय? मला आवश्यक वाटलेला प्रश्न आहे. करेक्ट. खरंच सांगतो, काळाच्या ओघामध्ये जो बदल झालेला आहे आत्ताच्या काळात, तो पॉडकास्टचा अर्थ असा आहे की पॉडकास्ट इज अ इंटरॅक्शन, म्हणजे तो संवाद आहे, त्या कॅन्डिड गप्पा आहेत. मग याच्यातनं बोलणाऱ्याने पण विचार मांडायचे आणि ज्याच्याशी बोलतोय त्याने पण विचार मांडायचे. हा पॉडकास्टचा फायदा आहे. मित्रांनो नमस्कार, स्वागत करतो मी तुमचं आनंदाच्या पॉडकास्टमध्ये, संवाद वेळामध्ये. मी एका विषयावर बोलण्यासाठी खूप उत्सुक होतो खूप दिवस. मला एक योग्य व्यक्ती मिळावी यासाठी, आणि मला खूप आनंद होतो आज सांगायला की अशी एक योग्य व्यक्ती मला मिळाली की जी, आपण भारतीय लोक ज्या गोष्टीच्याच संबंधात राहतो, ज्या गोष्टीशी निगडीतच राहतो, ती गोष्ट म्हणजे इमोशन्स, म्हणजे भावना. या भावनेमुळे तयार होणारी नाती आणि त्या नात्यांची असणारी जपणूक. आत्ताच्या काळात या गोष्टींबद्दल खूप वारंवार बोललं जातं, भरपूर गोष्टींबद्दल चर्चा होते, आणि या नातेसंबंधांबद्दल गप्पा मारायला मला योग्य व्यक्ती मिळावी याची वाट बघत आज तो दिवस उजाडलाय. मी खूप एक्सायटेड आहे, आणि ह्या एक्सायटेड गप्पा तुम्हालाही आवडतील याची खात्री आहे. मी स्वागत करतो श्रुती सुगवेकर यांचं. नमस्कार श्रुती. नमस्कार. अंजली चितळे, पूर्वाश्रमीचं हिचं नाव अंजली चितळे. अंजली चितळे ते श्रुती सुगवेकर, ह्या प्रवासाबद्दल आपल्याला गप्पा मारायच्यात. अंजली चितळे कशी होती ग? आता अंजली चितळे खरं सांगायचं तर मला माहिती असायच्या आधी मला लोकांनी जे सांगितलं की मी कशी आहे, तर मी खूप शिष्ट होते, मी खूप स्नॉब होते, मला म्हणजे हसायला किंवा बोलायला असं काहीतरी कारण लागायचं. म्हणजे मी आज ज्या पटीने बोलते त्याच्या आय थिंक मी 1/4 पण बोलत नसतील असं मला ऐकण्यात आलं. पण खरं सांगायचं तर मी खूप शांत होते, आणि शांत होते, आणि म्हणजे हे परत अगेन लाईक आय सेड की हे मला सांगण्यात आलेले. पण मला जे आठवते, शाळेत अशी मी फार बबली, खूप असं काहीतरी गप्पा मारीन. म्हणजे शाळा कुठली तुझी? माझी मंडळ कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूल, बुलढाणा. त्याच्यामुळे शाळेत तर मी खूपच शिष्ट अशी नावाजलेली होते, शिष्ट म्हणून. ते म्हणजे पारंपरिक जे पुण्यातला विचार करतात की काही शाळा अशा शिष्ट असण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्याच्यात तू नसतानाही तू शिष्ट होती. हा, नाही, ते तशी शाळा पण नव्हती आमची. शाळा मार खाणार होती नाही, फारच मस्त शाळा होती आमची. आणि शिष्ट असं मला काय म्हणायचे, कारण मी असं पटकन बोलायची नाही कोणाशी ना, म्हणजे मुलींशी पण बोलताना की जरा थोडं की हा, म्हणजे 2-4 वेळेला माझं जरा बरोबर जमतंय ना, आणि मग मी म्हणजे मैत्री म्हणशील तर तसं व्हायची. आणि मुलांशी तर तू आउटस्पोकन नव्हतीस, हे म्हणजे माझा विश्वास नाही बसत आहे. ते आता
अंजली चितळे टू श्रुती सुकवेकरची जर्नी हा, म्हणजे अंजली चितळे माहितीच नाही ना की ते ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं किंवा काय झालं ते अजून पुढे. येस. आणि नंतर मग त्या शाळेनंतर तुझं स्कूलिंग झाल्यानंतर तुझं कॉलेजेस झाले असतील, मग तू काय शिकलीस काय बेसिकली? मला खूपच मेडिकलला पण जायचं होतं. इंजिनिअरिंग करायचं होतं का तर फारसं काही तिकडे कल नव्हता माझा, कारण वडील इंजिनियर, भाऊ इंजिनियर, खूप अभ्यास करायला लागतो असा एक भयंकर ती थोडीशी भीती होती. पण सायन्स वरती आतून. तुम्ही दोघं भावंड? हो, मला मोठा भाऊ आहे आणि आई वडील त्यांचा बिझनेस होता आहे, म्हणजे आता पण सगळे पुणे ना? सगळे पुणे. वा. पुणे. आणि त्याच्यानंतर असं झालं की मेडिकलला जायचंय का तर मेडिकलला पण खूप कष्ट आहे. मार्क दोन्हीला व्यवस्थित मिळाले होते, पण सायन्स वरती प्रेम असल्याकारणे 11वी 12वी सायन्सच घेतलं होतं. पण मग ते हर्ड मेंटॅलिटी मध्ये म्हणतात तसं की आम्ही आम्ही मैत्रिणी 5-6 मैत्रिणी, त्यांच्या आई वडील, त्यांनी असं सगळ्यांनी ठरवलं की सगळ्या जातील ते एकत्र एकाच ठिकाणी जाऊ देत असं. आणि मग 12वी नंतर BCS म्हणजे कम्प्युटर सायन्सची आमची फर्स्ट बॅच पास. आज आता आय थिंक त्याला BSc कम्प्युटर्स म्हणतात, BCS असं नाहीये. तर त्याला आम्ही म्हणजे त्या मला तो कोर्स करूया असं आमचं ते ठरलं. आणि तो कोर्स म्हणजे नवीनच होता, म्हणजे आम्ही गिनिपिग्स होतो खरं तर, त्याच्यामुळे सगळंच आमच्यासाठी ट्रायल अँड एरर होते. अगदी प्रोफेसर्सना ट्रेनिंग देऊन प्रोफेसर आम्हाला शिकवायला येताना की अरे बापरे बुलियन अल्जिब्रा म्हणजे काय, आता हा बुलियन म्हणजे काय बाबा, ह्याच्यापासून सुरुवात होती. सो खूपच अंधार होता. आणि आम्ही 3 वर्ष कशी काढली म्हणजे मी तरी, बाकीच्यांनी खूप अभ्यास केला, मी फार अभ्यास नाही केला. तुला अभ्यास आवडायचा का नव्हतं? कसं आहे ना, अंजली चितळेला बहुतेक अभ्यास नाही आवडायचा, श्रुती सुकवेकरला खूपच सगळंच म्हणजे अंजली चितळे आणि श्रुती सुकवेकर मॅच होते. अकॅडमिक ह्याच्यात खूपच फरक आहे, कारण तेव्हा मला असं होतं की बापरे कम्प्युटर सायन्स कधी होतंय, कधी मी ग्रॅज्युएट होतेय आणि बास आता. म्हणजे मी लिव्हिंग सर्टिफिकेट पण कॉलेजमधून घेतलं नव्हतं, कारण माझं इतकं अगदी हमखास हे होतं की मला परत पुढे शिकायचं नाहीये, म्हणून मी लिव्हिंग सर्टिफिकेट पण घेतलं होतं SP कॉलेजमधली. मी म्हणलं SP मधली आहेस? ओ, सर परशुराम भाऊ. येस. मग ते आमचे शंतनू महाराज जे आहेत ते करेक्ट, ते तिथेच होते, ते पण आमच्या शाळेत पण होते. अच्छा, तुमचं जर्नी शाळेपासून आहे? नाही, शाळेपासून नाही आमची, नाही ती जर्नी आमची 11वी 12वी. मित्रांनो, आपण पहिला पॉडकास्ट ज्याचा केला शंतनू सुगवेकर, ज्याला तुम्ही भरभरून रिस्पॉन्स दिला मॅन, त्याची बायको ही तिची पहिली ओळख तुम्हाला कळावं म्हणून. आता श्रुती सुगवेकर ही वेगळी ओळख आहे, कळेल त्यासाठी हा खटाटो. हा, परशुराम भाऊ. त्याच्यामुळे मग BCS झाले आणि BCS झाल्यानंतर मी जॉबला लागले होते, पण तोपर्यंत आमचं लग्न पण ठरलं होतं. माझं लग्न, तुमचं प्रेम विवाह आणि लग्न अगदीच लागलीच झालं. ग्रॅज्युएट झाल्या त्याच्या पुढच्या वर्षी लग्न झालं. त्याच्यामध्ये मी जॉब्स करत होते. 1 कम्प्युटर 1 स्टुडंट. तेव्हा म्हणजे कम्प्युटर्स येत नव्हतं, नवीन आलं होतं, 1990s जमाना. 1990 मध्ये कम्प्लीट कम्प्युटर्स आले आणि तेव्हा मला खूप आवडायला लागलं होतं. म्हणजे मला तेव्हा ते टीचिंग प्रोफेशन मध्ये खूप आवडत होतं खरं तर. आणि मी छान काम पण करत होते. म्हणजे डेटामॅटिक्स आणि मास्टरमाइंड अशा 2 कंपनीजमध्ये मी 1 कम्प्युटर 1 स्टुडंट असं शिकवत होते. आणि सगळं बेसिक अगदी म्हणजे C. का म्हणजे कशासाठी, डॉस म्हणजे काय, असं सगळं. आणि असं मी शिकवत होते. मी बजाज, टेल्को सारख्या कंपनीज मधल्या लोकांच्या बॅचेस घ्यायची मराठीमध्ये, कारण मराठीमध्ये शिकवायला कोणी नव्हतं आणि मास्टरमाइंड मध्ये ती गरज होती, नीड होती. सो 10-12 जण असायचे. रविवारी मी बॅचेस घ्यायचे आणि त्याच्यामुळे ते मला, आणि ते जे होतं ना, तिची पल्स म्हणतो ना आपण शिकवण्याची, म्हणजे ते पुढच्यासाठी मी सांगते की ही शिकवण्याची पल्स होती. ही तिथे मला असं लक्षात आली की मला आवडतंय आणि आय एम एबल टू डेलिव्हर, लोकांना कळतंय. मला एक सांग, आता तू इंटरप्ट एवढ्यासाठी करतो की तू म्हणत होतीस अंजली चितळे ही फारशी मिक्सअप होणारी नाही किंवा सिलेक्टेड लोकांशीच बोलणार, मोजकच बोलणार. बरोबर. मग ह्याच्यासाठी जे स्टेज डेअरिंग लागतं, 4 लोकांशी बोलायचं,
हे अंजली चितळेला काय म्हणजे ओरिजिनल हो. मला भीती म्हणजे पब्लिक स्पीकिंग ज्याला म्हणतात, म्हणजे शाळेत असताना मला अजून आठवतं की मी 5वी ते 10वी कटारियामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे एज्युकेशन कॉम्पिटिशन मध्ये, त्याच्यानंतर स्टेजवरती, नाटकात, स्पोर्ट्समध्ये स्टेज फिअर हा विषय नाही, पब्लिक स्पीकिंग इज द बिगेस्ट फिअर. पण कोणामुळे आलं का तुला? इनबिल्ट आहे घरामध्ये? इनबिल्टच आहे. नाही असं घरात कोणी वक्तृत्व किंवा कोणी स्टेजवरती मीच येते, म्हणजे मला आई चिडवायची की हा आता म्हणजे तू स्टेजवरती आता पहिल्यांदा, म्हणजे मी स्नो व्हाईट अँड 7 ड्रॉप्स वगैरे, मग स्नो व्हाईट आधी पहिल्यांदा फरशी वगैरे पुसते असं. ती आई म्हणायची मला चिडवायची की आता फरशी पुसणार एकदम डायरेक्ट तू आता सिंहासनावरती बसणार, म्हणजे क्राऊन वगैरे घालणार. अशा त्या फेरीटेल्सचे माझे खूप, आणि आमच्या टीचर्स सरोज मॅडम म्हणून होत्या, त्यांनी खूप माझं लाड केले ह्या बाबतीत. त्याच्यामुळे आम्ही खूप. तू शाळेला किती महत्व देतेस तुझ्या जडणघडणीमध्ये? हो ना. म्हणजे शाळेत, म्हणजे आजही मी म्हणेन की शाळेसाठी मला खूप करावंसं पण वाटतं. मी केलंय पण, आमच्या रियुनियनसाठी मी खूप काम केलं, आणि 25 वर्षानंतर मी रियुनियन घडवून पण आणलं होतं. म्हणजे सगळे माझ्या बरोबरीचे जे मित्रमैत्रिणी होत्या सगळ्यांनी मला मदत केली, पण तो इनिशिएटिव्ह मी घेतला. मी हे विचारलं एवढ्यासाठी की मलाही शाळेबद्दल प्रचंड प्रेम आहे माझ्या. मी नुमवीचा, आणि असा एक सेगमेंटही आपण आता सुरू करणार आहोत आपल्या चॅनलमध्ये की जिथं माझी नुमवीचेच मित्रमंडळी की जे स्वतःच्या क्षेत्रात छान काम करतात, अशा लोकांना पाहिजे. मित्रांनो, अनाउन्समेंट हिच्या या बोलण्यातूनच आता मी करून टाकतो. शाळेबद्दलचं प्रेम असतं, प्रत्येकाला असतं तसं. म्हणून मी विचारलं की शाळेचा खूप मोठा आपल्या आयुष्यात वाटा असतो. आपली एस्टॅब्लिशमेंट खरं तर शाळेतल्या वातावरणाने आणि शिक्षकांनी केलेली असते. म्हणजे मला ना असं सांगावं असं वाटतं की लँग्वेजचं जे प्रेम आहे, म्हणजे इंग्लिश पर्टिक्युलरली, ते मला आमच्या इंग्लिश टीचरच्यामुळे, शाळेतले आमचे सर होते, त्यांनी असं की ते म्हणले की तुम्ही बाहेर जगात जेव्हा फिराल त्यावेळेला तुम्हाला भीती वाटेल फक्त एवढ्याच याची की तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला कळत नाही. ती भीतीच तुम्ही घालवून टाकायची, इतकं तुम्ही प्रभुत्व मिळवायचं जी काय भाषा असेल. आणि इंग्लिश ही कम्प्लीट, म्हणजे नेशन आपण म्हणतो जगात सगळीकडे इंग्लिश कॉमन असते, ग्लोबल लँग्वेज आहे. तर त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये आणि ग्रॅमॅटिकली ह्याच्यात, आणि मला प्रचंड इंग्लिश आवडतं, आणि पण मराठी पण तेवढंच आवडतं. म्हणजे असं काही हे नाहीये. हिंदी फक्त थोडंसं मला डायसी होतं की अरे बापरे, कारण ते आपण रेग्युलर ह्याच्यात बोलत नाही. पण भाषांच्या बाबतीत हे, त्याच्यामुळे एज्युकेशन मध्ये मला असं होतं की मी स्टेजवरती उभी राहिले आणि मला ते पाठांतर किंवा एक घोकमपट्टी हा प्रकार नाही मला कधी जमला, पण मला समजून घेतलं की मी ते बोलू शकायची. आणि ऑनेस्टली मला स्टँडिंग ओवेशन मिळायचं एव्हरी. मी इंटर स्कूल रिप्रेझेंट करायची, मी स्टेजवरती म्हणजे नाटकांमध्ये हे केलंय. स्कूलमध्ये मी हे पण माझं बॅडमिंटन खेळायची, मी शाळा रिप्रेझेंट केलेली आहे. मी त्याच्यानंतर आम्ही थ्रोबॉलची मी कॅप्टन होते. त्याच्यामुळे म्हणजे आउटडोअर गेम्स, इनडोअर गेम्स, शाळा हॅज, म्हणजे असं म्हणतो ना आपण मल्टी फॅसेटेड, तसं एक तो एक असं मल्टी फॅसेट मला माझे कळले. म्हणजे कम्प्लीट एन्जॉय केलीस तू शाळा? फुल शाळा मी खूप त्याच्यामुळे मिस करायची नंतर, की म्हणजे म्हणून आता पण शाळेतले आम्ही सगळे आजही, आम्ही 40 वर्ष झाली, आम्ही आजही शाळेतले मित्रमंडळी अजूनही भेटतो. म्हणजे सिनियर ज्युनियर सगळे म्हणजे भेटतो. म्हणजे असं नाही बाबा की ओळख दाखवत नाही की हा काय. आणि मग सगळेजण मला तेव्हा म्हणतात की अगं तू केवढी बदलली, शाळेत आमचं डेअरिंग पण नव्हतं तुझ्या समोर येण्याचं, आणि कारण आम्हाला असं वाटायचं की तू बोलशील का नाही बोलशील, आणि उगाच आपला अपमान नको करून गेला म्हणून आम्ही तुझ्या समोरच यायचो नाही. ही वाक्य मी ऐकलेली आहेत, म्हणून मी मगाशी म्हटलं की हे मला जे कळलेलं आहे त्याच्यावरनं. म्हणजे माझी एक मैत्रीण तर मला म्हटली की नाही तुझा फोन आला तेव्हा मी म्हणलं की नाही मी नाही येणार, कारण तू खरं सांगू का तू स्नॉबच होतीस बरं का. म्हणजे इतकं डायरेक्ट मला हे मिळालेले. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की अरे बापरे हो का आपण शिष्ट. पण त्यावेळेला प्रॉब्ली मला असं वाटतं की ती गरज होती, ते गरजेचं होतं एकाच कारणासाठी, कारण मला शाळेत मी अभ्यास आणि याच्याकडे सॉलिड फोकस होता. कारण मला खूप आवडायचे, सगळे टीचर्स आमच्या खूप हे होत्या. त्याच्यामुळे शाळा इज समथिंग विच इज व्हेरी नाईस मेमरी फॉर मी. बरोबर. म्हणजे त्याचा उपयोग तुला ह्या ज्या वेळेला तू टीचिंग प्रोफेशन किंवा लेक्चर्स घ्यायला लागली खूप झाला. कारण काही गोष्टी कशा आहेत की आपण कसं बोलतोय, कसं उभं राहतोय, म्हणजे बॉडी लँग्वेज हा प्रकार खूप नंतर लोकांना लक्षात आला की बॉडी लँग्वेज ही एक कॉन्सेप्ट असते.
पण मला असं वाटतं ते मला पहिल्यापासून ते असं आत्मसातच होतं की कसं आहे, म्हणजे आपण हातवारे कसे करतोय किंवा आता उभं राहणार आपण बोलताना हाताचं काय करू, असं पब्लिक स्पीकिंग मध्ये लोकांना काहीतरी प्रॉब्लेम असतो की हा म्हणजे मग मी ना असं काहीतरी धरणार हातात, काहीतरी चाळा पाहिजे. हा, तर तो चाळा नाही लागायला पाहिजे इज द ऍक्च्युअल टेस्ट ऑफ अ गुड पब्लिक स्पीकर. सो मला ते खूप मी ते आत्मसात केलं खरं सांगायचं, कारण आवड आहे मुळात. कारण शाळेच्या वेळेला असं जाणवायचं की मलाही कधी प्रॉब्लेम स्टेज फिअरचा नव्हता, पण माझ्या बरोबरचे काही मित्र, अरे तू कसं बोलू शकतो यार, अरे मग तू पाय कुठे ठेवायचे, मग ते डायस असला तर बरं म्हणजे पाय झाकले जातील वगैरे असं काहीतरी असं व्हायचं. पण हे जसं तू म्हणालीस तसं कदाचित इनबिल्ट असेल किंवा आपल्याला ते देऊनच पाठवलं असेल, कारण याला काही प्रशिक्षण घ्यायची वेळ ना तुला आली ना नाही आली की बाबा ह्याच्यासाठी तू शिक वगैरे. हा नाही, ट्रेन द ट्रेनर्स म्हणून असतं ते मी नंतर केलं. जेव्हा मला ट्रेनर किंवा मी माझ्या जे प्रोफेशन मध्ये जेव्हा उतरले तेव्हा ते लागतं, कारण ते तुम्हाला पार्ट ऑफ रुटीन, तुझ्या जॉबचं पार्ट आहे. ओके ओके. श्रुती, लग्नानंतर हा प्रवास तुझा सुरू झाला. मला आता एक सांग, तू एका क्रिकेटरची बायको, अत्यंत निष्णात आणि नावाजलेला क्रिकेटर, मग तुला त्याची बायको म्हणून राहण्यात, गृहिणी म्हणून राहण्यात अंजली चितळेला खरं तर आवडायला पाहिजे की आहे तसं बरं चाललंय, पण तसं न राहता तुला स्वतंत्र ओळख स्वतःची निर्माण करावी असं वाटलं. तर तो कुठेतरी एखादा क्षण असेल की चला आपण ट्रिगर पॉइंट म्हणू की यार माझं काहीतरी एक छान असावं, कारण माझ्या पोटेन्शियलचा वापर पण कुठेतरी व्हावा. खरं कसं झालं सांगते, म्हणजे तो ट्रिगर होता का काय होतं मला माहित नाही. 2-1 वर्ष म्हणजे मग लग्न झालं, लग्नानंतर मग त्याच्यानंतरच्या वर्षी मी शंतनूबरोबर गेले स्कॉटलंडला. तेव्हा 5-6 महिने तिकडे होते, खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. तिकडनं इकडे आलो आम्ही, मग इथे त्याच्या क्रिकेटच्या मॅचेस, टूर्स आणि हे म्हणजे टूर्स वगैरे, तर ट्विन टूर्स वगैरे म्हटलं की तो 2-2 महिने नसायचा. आणि आई बाबा त्याच्याबरोबर जायचे मॅचेसला वगैरे, त्याच्यामुळे मग मी पण त्यांच्याबरोबर जायची. आणि हे सगळं केलं. असं करून मी 2 वर्ष लग्नानंतर सगळं हिंडणं फिरणं केलं, म्हणजे इंडिया फिरले, हे झालं, मॅचेससाठी फिरले. आणि वन फाईन डे असं लक्षात आलं की क्रिकेट हे त्याचं करिअर आहे, ते माझं करिअर नाहीये. आणि फॉर्च्युनेटली फॉर हिम, अनफॉर्च्युनेटली फॉर द अदर पीपल, मला क्रिकेटमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. मला फक्त शंतनूचा क्रिकेट, म्हणजे धक्कादायकच आहे तुझ्यासाठी हे, पण मला दिनमूड होणे, म्हणजे शंतनूला तू हा प्रश्न विचारला असताच मी सांगितलं असतं की उलट तिने जास्ती मला सपोर्ट केला, कारण मग मी प्रश्नच नाही विचारायची ना, मला त्याच्यात इंटरेस्टच नाही म्हटल्यावरती मी प्रश्नच नाही विचारायची. आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मॅच खेळून आल्यानंतर मला काहीही क्रिकेटच्या बद्दल विचारणार नाही. म्हटलं नेकीवर कुछ मी तर बिलकुलच, म्हणजे मला तर काही कळत पण नाही, समजून पण घ्यायचं नाहीये म्हटलं मला क्रिकेट. तू क्रिकेट खेळतोयस, त्याची बॅटिंग असायची तेव्हा मी जायची, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे मी क्रिकेटमध्ये हे नाही. आता घरातच सगळं हे होतं, त्याच्यामध्ये कानावर पडायच्या गोष्टी, तर ते तेवढंच, आजही तेवढंच आहे. त्याच्या पलीकडे मी अजूनही क्रिकेटमध्ये मॅच बघायला जायचे की मग ती एक्साइटमेंट अजिबातच नाही. हा, त्याच्यामुळे ते हे करताना मग ती एक नीड भासली मला की आपण काहीतरी आपलं करायला पाहिजे. आपण कम्प्युटर सायन्स झालोय, आपण शिकलोय, आपल्याला काहीतरी त्याच्यातनं पुढे करायला पाहिजे. पण अगेन अनफॉर्च्युनेटली 2 वर्ष होऊन गेली होती आणि कम्प्युटरची लाईन अशी आहे की 2 आता तर लिटरली म्हणजे मागच्या महिन्यात काय झालं असेल तर आता बदलतं, तसं त्यावेळेला तर एवढं फास्ट नव्हतं. आता खूपच फास्ट गतीने वेगळ्या गोष्टी घडतात, पण तेव्हा पण इतकं फास्ट होतं की 2 वर्ष म्हणजे असं मला झालं की आपण परत 12वीत जाऊन परत हे करायला पाहिजे. म्हणजे मी कितीतरी लोकांना भेटले, मग मी सीड इन्फोटेक म्हणून आहे तिथे जाऊन आले. अक्षरशः रडकुंडीला आलं मला की अरे बापरे, तिथलं मला ब्रोशरच त्यांचं वाचताना मला काही कळेच ना. अरे बापरे, हे काय आहे, म्हणजे हे कुठले लँग्वेज, जावा काय आहे, गॅप पडल्यामुळे जावा काय आहे, ओरॅकल काय आहे. आणि मला असं म्हणतं बापरे, आपण कम्प्युटर सायन्स झालोय ना. पण मी कुठल्या काळातली होते, तर आपण म्हणतो ना तसं एव्होल्युशन कसं असतं, तसं की ट्रान्झिस्टरवरनं आपण आयपॉड वरती येतो, ते जसं ट्रान्झिशन आहे तसं माझं झालं होतं की म्हणजे मी पास्कल, बेसिक, कोबॉल ह्या लँग्वेजेस मध्ये होते
आणि हे आता जावा ओरॅकल म्हणजे मी जावा सुमात्रा माहिती होतं मला जावा हे काय आहे. आणि मी तिथे विचारलं, तिथली जी होती काउन्सिलर होती, ती एज्युकेशन काउन्सिलर, ती असं तिला लक्षात आलं की मी खूपच बिथरली आहे. तर ती मला म्हणली, मॅम खरं सांगू का, तुमच्या 2 वर्षाच्या गॅपनी ना खूप पुढे गेलाय टेक्नॉलॉजी. सो तुम्हाला काहीतरी परत एकदा शिकायला लागेल तरच तुम्ही कम्प्युटरच्या लाईनमध्ये परत येऊ शकाल. हे तिचं इतकं सुंदर मला सजेशन, ऍडवाइस म्हणा, ते घेऊन मग मी आले. तर ती रडतच, म्हणजे मी रडलेच तेव्हा की बापरे, म्हणजे आता काय पण मग मी म्हणलं की ठीक आहे, बघू काहीतरी येईल. आणि मग मी माझ्या एका कलिग बरोबर आम्ही डेटामॅटिक्सला आणि याला मास्टर माइंडला एकत्र होतो. मग त्यांनी एक काहीतरी स्टार्टअप सगळे आत्ताच्या ह्याच्यात ते स्टार्टअप असं, तर ते सुरू केलं. मग त्यांच्यावर मी जॉईन केलं. मग मी म्हटलं जे काय आहे ते आपण जॉईन करूया. मग ते अगदी काय त्यांचं अकाउंट्स पासनं, ऍडमिन पासनं, आणि मग तिथे हे पण म्हणजे लँग्वेज आणि हे प्रोग्रामिंग पण थोडंसं केलं. तर मी म्हटलं जरा थोडा टच बेस करूया. आणि दॅट वॉज मग ते 2 ते 3 वर्ष केलं. अंजली चितळे असताना तू जॉब करत होतीस, तुझं स्वतःच काहीतरी एम किंवा डोळ्यासमोर ठेवून परसू करत होतीस. पण सुगवेकर झाल्यानंतर ज्या वेळेला तू असा विचार केलास की मला काहीतरी माझं वैयक्तिक करायचंय, तर त्यावेळेला त्यांच्या त्या निर्णयाप्रती येण्यासाठीचा जी काळ आहे तो ते इनलॉजनी कसं घेतलं किंवा शंतनूनी कसं घेतलं? शंतनू तर त्याला कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय तर नाही. ऑनेस्टली सांगू, ह्या बाबतीत खूप लकी आहे मी. कारण आई बाबांनी पण कधीच मला की तू काय करू नकोस किंवा काय असं ते मला कधीच नाही म्हणले नाही. शंतनू तर त्याहून नाही. मग तुम्हाला म्हणला की तुला काय करायचं आहे ते तू कर, तू ठरव, तुला काय माझी मदत लागेल. तर तो म्हणला की तुझ्या लाईन मध्ये मी काय मदत करू शकतो मला माहित नाही, पण तरी तुला काही पाहिजे असेल तरी. आणि आई बाबांनी तर पहिल्यापासूनच मला सपोर्ट केला, म्हणजे त्याच्यात काही वादच नाही. त्याच्यामुळे मी फ्री होते डिसाईड करायला की काय करायचंय. त्याच्यामुळे आणि काय घरात आता लग्न झाल्यानंतर किती नाही म्हटलं तरी घरातल्या थोड्याशा जबाबदारी आहेत. की कसं व्हायचं की शंतनू एकुलता एक, त्याच्यामुळे कसं व्हायचं तो घरात नाहीये म्हणल्यावर आई बाबा आणि मी असंच असायचो. त्याच्यामुळे त्यांचं लक्ष, मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन कायम असायची, मी कुठे गेलीये, काय गेलीये, किती वाजता येते वगैरे, ते त्यांचं लक्ष असायचं, ते काळजी असायची त्यांची. पण ऑफिस वगैरे मग मी करायची, मग घरातलं पण थोडंफार करायची सगळं ते, आणि सगळं शिकून घेतलं खरं सांगायचं तर. पण तो फेज एक वेगळा होता, नवीन शिकण्याचा होता, सगळंच नवीन शिकायचं होतं. पण इट वॉज गुड, छान गेला. आता हा जो तुझा कम्प्युटर रिलेटेड तुझ्या डोक्यातला थॉट होता, तो लग्नानंतर सुद्धा परसू केला, मग हे सगळं चालू असताना आता तू ज्या पद्धतीत काम करतेस ते आणि आत्ताच सगळं ऐकलं तर ते हे सगळं खूपच प्रायमरी वाटतं मला, खूपच अगदी केजी आहे. हा, म्हणजे फार लिंबू लेवलचं आहे. आणि तू आता जे करतेस ते खूप मोठं आहे, हे म्हणजे पीएचडी लेवलचं आहे. हा करेक्ट. कारण तुझा सुद्धा जर्नी वैयक्तिकरित्या ह्याच्यात तुझं सुद्धा इव्होल्युशन खूप झालेलं दिसतं, प्रचंड इव्होल्युशन झालं. कारण ह्या प्रोसेसमध्ये आपणही आपल्या स्वतःला अपलिफ्ट करत असतो, आपल्याला स्वतःला आपण ग्रो होत असतो आपण आपल्याला. आणि याच्यात तू इन ट्यून विथ द टाइम्स हे करण्याच्या दृष्टीने जी पावलं उचललीस ते तुला कसं सुचलं, ते करावं असं का वाटलं, किंवा तो विचार कसा आला ग? कारण हे जे तू आता म्हणतेस आधीच कम्प्युटर रिलेटेड, आता हे ठीक आहे, हे जुनं आहे, खूप खूप जुनं आहे, बरोबर. पण तू आता जे करतेस ते आत्ताच्या लोकांना हवंय असं आहे. बरोबर, ते गरजेचं आहे. पण खरं सांगायचं तर ना, ह्या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये त्याची जी आपण म्हणतो ना की व्हॉट यू सो यू रीप, तसं आहे. तर तिथे काही काही जे बिया माझ्या पेरल्या गेल्या होत्या त्याच्याच वरनं मी हे आत्ता जे करते ते कुठे ना कुठे तरी ते वरती आलंय, किंवा ते कुठे ना कुठेतरी त्याला एक प्लॅटफॉर्म देता आलाय मला. फॉर एक्झाम्पल, मी जर का BCS ला नसते गेले, मला कम्प्युटर सायन्सला नसते गेले, तर मी काय केलं असतं मला नाही माहिती. आणि आता आज जी मुलं आहेत, म्हणजे मी जेव्हा काउन्सिलिंग करते, मी करिअर काउन्सिलिंग करते, तेव्हा असे विथरलेले आणि असे मनाने हरवलेले मुलं माझ्यासमोर खूप येतात की मला नाही माहिती काय करायचंय, मला हे आवडतं,
पण त्यांना ना काय आवडतं त्याच्यापेक्षा मला काय नाही आवडत हे कळत नाही. मग मला आवडतंय हे, पण मग त्याचे प्रोज अँड कॉन्स हे नाही कळत. मी माझ्या जर्नीमध्ये वेगळ्या वेगळ्या लेवल्समध्ये लॉ ऑफ एलिमिनेशन खूप अप्लाय केलं. म्हणजे काय, तर 10 गोष्टी आहेत. 10 गोष्टीतल्या मला काय करायचं 6 गोष्टी मला करायच्याच नाही, विषयच नाही. मग 10तले 6 गेले बाजूला, ऑप लिस्ट मध्ये 4च राहिले. मग तिथे प्रायोरिटाईज कर ना. मग त्याच्यातले काय आहेत, मग 2 काय आहेत की ते मला अगदी पाहिजेच पाहिजे, आणि 2 आहे तिथे मी कॉम्प्रोमाइज करू शकतो. म्हणजे मला फर्स्ट आणि सेकंड मिळाले, आणि मग थर्ड आणि फोर्थ पण आले. पण मग फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे, आपल्यामध्ये काय विकनेस आहे, त्याच्याप्रमाणे 1 आणि 2 वरती आपण फोकस करू शकतो. आणि मग 3 आणि 4 कॅन गो टुगेदर. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला जर का मराठी बोलायला आणि ह्याला बोलायला खूप आवडतं, म्हणजे वक्तृत्व खूप छान आहे, पण विकनेस काय आहे, म्हणजे हे टॅलेंट आहे पण विकनेस काय आहे, लँग्वेज बॅरियर. लँग्वेज बॅरियर. तर इंग्लिश मध्ये नाही बोलता येत, हा विकनेस आहे. टॅलेंट आहे बोलायला फार आवडतं, ते पब्लिक स्पीकिंग हे खूप आहे. तर मग आपल्याला कसं ते स्वॅप करता येईल, तर साधी गोष्ट आहे ना की स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घ्यायचे, ते एवढे प्रॅक्टिस करायचे की तुम्हाला झोपेत पण इंग्लिश बोलता येईल. यू हॅव ओव्हरकम युअर विकनेस, आणि तुम्ही असेन्च्युएट करता तुमचा टॅलेंट, तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो. यु नो. सो हे त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी मी केल्या त्या गोष्टींमधनं मला आज असं लक्षात येतं की नेव्हर गिव्हिंग अप हे खूप इम्पॉर्टंट आहे. की हे झालं, आता ते मी स्टार्टअप तिथे काम करत होते, त्यांचं 1-2 वर्षात त्यांचं फायनान्शियल याच्यानी काहीतरी त्यांचं बंद पडलं. सो अगेन कम बॅक टू स्क्वेअर वन. आता परत काय, मग आता तर ग्रॅज्युएशन नंतर 4-5 वर्ष होऊन गेली होती. मग आता परत काय, मग तिथे इतका इश्यू आला की अरे बापरे, मग आता मी काय करू. म्हणजे कम्प्युटर सायन्स झालीये मी, 5 वर्षाची गॅप पण झालीये, आणि अर्धवट हे येत आहे मला, मग आता मी काय करू. आणि मग ते झाल्यानंतर असं लक्षात आलं की देयर इज समथिंग एल्स विच आय कॅन डू. मग लोक सल्ले देतात, हे देतात, आणि मग मी माझा बिझनेस सुरू केला. आता आपण बऱ्याच वेळा बोलतोय, लोकांची उत्सुकता आहे, हे सुरू केलं, आता मी हे सुरू केलं, तू नक्की काय काय करतेस याच्याबद्दल आता लोकांना खूप उत्सुकता वाटायला लागली. कारण सुरुवातीचा आपण जे बोललोय त्याच्यात आपण 2-3दा हा मुद्दा बोलतोय, आता जे काय करतेस, आता जे काय करतेस, तर काय करते आहे का. मी आत्ता काय करते हे सांगायच्या आधी मी म्हणजे माझं जेव्हा तो जॉब सोडला मी आणि हे झालं, तेव्हा मी परत आय केम बॅक टू स्क्वेअर वन. आणि मग कितीतरी जणांनी असं वेगळे वेगळे सल्ले दिले. त्याच्यात एक DTP असं, तेव्हा डेस्कटॉप पब्लिशिंग असं करायचं असं म्हणून सजेशन्स आले होते माझ्याकडे. आणि मग मी म्हटलं आता हे काय प्रकारे, कारण ते तर मला काहीच माहिती नव्हतं. आणि पण दॅट वॉज द ओनली थिंग विच आय कुड डू. आता तेव्हा परत एकदा मी सांगते की आता जेव्हा मी काउन्सिलिंग करते, करिअर काउन्सिलिंग, किंवा तेव्हा ना गायडन्स हा प्रकार, म्हणजे तेव्हा असं कोणी मला येऊन सांगितलं नाही का मी कोणाला जाऊन विचारलं नाही, हा वेगळा विषय. पण मला समजलंच नाही की मी काय करू शकते. आणि मग ते ज्या गोंधळात होते मी, त्याच्या जे समोर न येईल ते करायला सुरुवात करायची. म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे लिटरली व्हिजिटिंग कार्ड घेतलं, पेज मेकर शिकले, कम्प्युटरची भीती नव्हती. त्यावेळी DTP पण बऱ्यापैकी फेमस होतं, खूप फेमस होतं. म्हणजे STD IST बूथ सारखं ते DTPचे हे असायचे, टपरे असायचे अक्षरशः. आणि ते सुरुवात केली मी. आता आज मला मागे वळून बघते तर असं की काय मी म्हणजे त्याच्यात काही कमीपणाचं आहे का तर नाहीये. पण कम्प्युटर सायन्स शिकून मी DTP का केलं हा मला मुद्दा कधीच कळला नव्हता. पण 10 वर्ष केलीस? 10 वर्ष बिझनेस झाला माझा. इमेज क्रिएशन्स नावाने माझं हे होतं, मित्रमंडळामध्ये माझं ऑफिस होतं. प्रिंटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी, डिझायनिंग आणि प्रिंटिंग. म्हणजे मी आधी स्क्रीन प्रिंटिंगचं हे केलं, मग खूप ओळखी काढल्या, कारण पुण्यातलीच आहे म्हणल्यावरती कॉन्टॅक्ट मिळाला किंवा हे करायला काही प्रॉब्लेम नाही आला. आणि सगळ्यांनी मला मदत केली. त्याच्यामुळे ती एक जर्नी इतकी वेगळी होती. आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं काहीही माहिती नाही. आणि म्हणजे म्हणतात ना अंधार उडी मारायची, असा अक्षरशः तो प्रकार मी केला होता. आणि आज जर का बघायला गेलं तर बापरे,
ते खूपच म्हणजे रिस्क टेकिंग ज्याला आपण म्हणतो, रिस्क मॅनेजमेंट. आज इतके ते आपण कॉर्पोरेटमध्ये इतक्या या गोष्टी बोलल्या जातात की रिस्क टेकिंग, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, हे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी सगळ्या टर्मिनॉलॉजी, ह्या सगळ्या मला असं वाटतं मी माझ्या अख्ख्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी सगळ्या पार पाडलेल्या आहेत. आणि कारण भीती हा प्रकार नव्हता. काय होईल जास्तीत जास्त, मी फेल होईल ना, नाही जमणार करायला, ठीक आहे ना, काहीतरी वेगळं करू. स्पिरिटच खूप छान आहे हे मात्र हे पकडून होते. शंतनूनी पण मला पूर्णपणे त्याच्यासाठी मला हे केलं की नाही तू कर, तुला काय, तुला जे मनात येईल ना, फक्त तुला पूर्णपणे ते पटलं पाहिजे, तर तू ते पुढे कर. आणि तसं करत मी 10 वर्ष म्हणजे 30-35 माझे क्लायंट होते. मी बँकांमधनं ह्याच्यातनं सगळे ब्रोशर्स, ग्रीटिंग कार्ड्स, पॅम्पलेट्स मी जाऊन त्यांच्याकडनं कॉन्सेप्ट समजून घ्यायची. मी आउटसोर्स करत होते, आर्टिस्ट कडनं करून घ्यायची. मला अर्थात त्याच्यात बरीच मदत पण मिळाली काही लोकांची. आणि ते सगळं करत करत मी खूप छान बिझनेस केला. म्हणजे 10 वर्षांचा माझा बिझनेस मी नंतर वन फाईन डे असं म्हणजे डिजिटल प्रिंटिंग आलं, हे आलं आणि आउटसोर्स करत होते. प्लस दुसरी एक गोष्ट झाली की तेव्हा रिया लहान होती माझी मुलगी, तिचा जन्म 96 मधला. सो मी जेव्हा या प्रिंटिंगच्या ह्याच्यात होते तेव्हा तिचा जन्म आणि मग मी त्याच्यानंतर सुरुवात असं. त्याच्यामुळे ती तेव्हा असं 7वी 8वी असं 2005-2006ची गोष्ट सांगते. आणि तेव्हा असा एक डिसिजन घेण्याची वेळ आली. अगेन परत एकदा एक डिसिजन की आता मला डिसाईड करायचं होतं की मी ह्याच्यात फुल फ्लेज जायचं का मी माघार घ्यायची. हा स्वतःशीच झालेला संवाद आहे. हा सगळा स्वतःशीच. कारण शंतनूचं काउंटीचं काही बंद होणार नाही. त्याचा तर सीझन आहे, त्याचा तर म्हणजे तो तर काळच त्याचा सगळा मेजर काळ होता, तुला तर माहिती आहे. त्याच्यामुळे तो 6-6 महिने काउंटी खेळायला युकेला जायचा. आणि रिया कशी म्हणजे आम्ही एकत्रच होतो, सासू सासरे होते कायम, पण अभ्यास घेणं, हे घेणं, हे सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. तर कुठे ना कुठेतरी आय टूक अ कॉल ऑन दॅट. आणि मग मी 10 वर्षाचा माझा बिझनेस बंद केला. वन फाईन डे मी बंद केला. सेट होत असलेला किंवा झालेला बिझनेस अजून 2 वर्ष मी केलं असतं तर मी मोठी ऍड एजन्सी चालू केली असती. पण मग फायनान्स आहे, हे आहे, मग कुठेतरी एक कोणतरी बरोबर पाहिजे होतं करायला. शंतनू जर का तेव्हा असता तर मग प्रॉबब्ली आम्ही केलं पण असतं पुढे. पण शंतनू तिथे त्यावेळेला नव्हता, तो इंग्लंडला त्याला जाणं भाग होतं. हे सगळे असे प्रोज अँड कॉन्स हे मनातल्या मनातच आपण म्हणजे मी लिहून कधी कागदावर काढले नाही, जसं टिकमार्क करत येस नो करत. आणि देन आय जस्ट काइंड ऑफ टुक अ कॉल की नाही आता आपल्याला म्हणजे लेकीचा अभ्यास, कारण तिचा अभ्यास घेत होते मी. आणि आय सेड शी नीड्स मी असं म्हणून मी तेव्हा ते केलं. आणि सगळ्यात त्याच्यानंतरची उडी जी काही मी मारली ती म्हणजे तू खुर्चीत बसलायस पण खुर्चीत न होते पडशील खालती. ते कट करा, मी पडतो. नाही कारण मी 2006 मध्ये 5-6 मध्ये बंद करायचं ह्याच्यात मी ऑफिसला टाळा लावला आणि आय वेंट बॅक टू एज्युकेशन. मी शिकायला लागले परत. 16 वर्षानंतर मी एसपी कॉलेजमध्ये जाऊन लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलं. आणि मी हिराबेन नानावटी कॉलेज आहे कर्वे इन्स्टिट्यूट मधलं, त्यांचे मी मी प्रिंटिंगची काम करायची. तर तिथल्या माझ्या त्या प्रोफेसर होत्या, प्रतिभा मॅडम होत्या, प्रतिभा जोशी सॉरी. तर त्या होत्या आणि त्यांनी मला खूप छान गाईड केलं. आणि मला तेव्हा काय होतं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं की नाही आपण डीबीएम करूयात का, किंवा असं डोक्यात होतं की डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट. पण हे बिझनेस बंद केल्यानंतरचे विचार आणि रिया होती, रिया 10 वर्षाची होती. आणि मी म्हटलं काय करूया. तर मग त्यांनी सांगितलं की तुला पोस्ट ग्रॅज्युएशनच करायचं असेल तर मग तू डिप्लोमा कशाला करते, मास्टर्स कर ना. आणि मग MPM विच इज मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट विच इज MBA HR टुडे. ते MPM आमच्याच बॅच पासून ते बंद झालं. MPM युनिव्हर्सिटीने ते MPM त्या माझ्या बॅच वॉज द लास्ट बॅच. आणि मग ती एक माझी जर्नी इतकी सुंदर झाली कारण मला मज्जा यायला लागली. कारण माझा फोकस होता म्हणजे मला एज्युकेशन मध्ये असं लक्षात आलं की माझा कम्प्युटर सायन्सला कसा फोकस नव्हता. म्हणजे त्याला कारण खूप वेगळी होती पण नव्हता तेव्हा फोकस. कारण माझे मित्रमंडळी सांगतील की कारण तेव्हा शंतनूचं माझं तेव्हा आम्ही भेटायचो, हे करायचो, त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स खूप होते ना, त्याच्यामुळे तो जो फोकस नव्हता. आणि इथे खूप फोकस होता कारण एक पर्व माझा संपला होता
आणि आता मला पुढे काय करायचंय त्या बाबतीत मी खूप सिरियस होते की ओके आता मला टाइम वेस्ट नाही करायचं, मला एज्युकेशन मधनं आउटपुट काहीतरी पाहिजे. तर मी जेव्हा 4 सेमिस्टर्स, यू वोंट बिलीव्ह इट, फुल अटेंडन्स, सकाळी 8 ते 10 असं मी कॉलेज अटेंड करायची. त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या गॅदरिंगमध्ये, त्यांच्या ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात मी भाग घ्यायची. मी फुल एन्जॉय केलं आणि तिथे त्यांच्या एंटरप्रेन्योर सेलची मेंबर झाले. मग तिथे मी साधारणतः 150 MBA स्टुडंट्सना मग लेक्चर दिलं होतं की एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, कारण आय वॉज वन ऑफ द एंटरप्रेन्योर्स देअर. आणि मला तिथल्या सगळ्या प्रोफेसर्सनी एवढं प्रोत्साहन दिलं आणि मी तिथे त्या टीचर्स मला शिकवायच्या त्या माझ्यापेक्षा लहान होत्या, मी मोठी होते त्यांच्यापेक्षा. त्याच्यामुळे त्याच मला की तुझ्या कोणीच नसेल, त्याच्यामुळे त्याच मला मॅम म्हणायच्या. आणि माझ्या बरोबरच्या बाकीच्या मुली होत्या त्या म्हणायच्या की तुम्ही का शिकताय, कारण त्या सगळ्या ज्या होत्या त्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न ठरत नाहीये म्हणून आपल्या आई वडिलांनी सांगितलं चल पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घे, म्हणून त्या तिथे आल्या होत्या असं त्या मला स्पष्ट सांगायच्या. आणि त्या सगळ्या म्हणजे कॉमर्स आणि आर्ट्सचे स्टुडंट होत्या. आणि गंमत अशी होती की तेव्हा मला ना आम्ही 19 लॉज शिकले 4 सेमिस्टर्स मध्ये. हा, कारण अकाउंट्सचा माझा संबंध नव्हता. मी म्हणलं अकाउंट्स नको आहे मला, कारण DVM ला ते होतं म्हणून मी MPM घेतलं. खरं टाळण्यासाठी की अकाउंट्स नको, एलिमिनेशन मेथड सांगितलं. त्याच्यामुळे तर मी 19 लॉज मधले अनफॉर्च्युनेटली आता 5 लॉज आपले नाहीच आहेत, म्हणजे नाहीच आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ पुणेला आमच्या टीचर पण जाऊन आल्या होत्या, त्यामुळे 5 लॉज एक्झिस्टिंगच नाही होत, आपण तरी आम्ही शिकतो. ओके, दॅट वॉज द केस. हा, आणि तेव्हा मला आमचे जे प्रोफेसर होते, जोशी सर होते, तर त्यांनी मला एकदा विचारलं, ते मला म्हणले तुम्ही सायन्सच्या स्टुडंट आहात का? तर मी म्हटलं इज इट सो एव्हिडंट, म्हणजे असं आहे का की एवढं कळतंय सायन्स? तर म्हणजे नाही, प्रॉब्लेम काय आहे की ह्याच्यातनं ही लँग्वेज अशी वापरायची आहे आणि ती घोकमपट्टी करून तुम्ही हे करा. तर मी म्हटलं मला घोकमपट्टी नाही जमणार. त्याच्यामुळे त्यांना ते लक्षात आलं आणि कारण ते ॲपिलेट गव्हर्नमेंट हे ते ह्या गोष्टी नाही, म्हणजे मला आय लिटरली मिझरेबली फेल्ड म्हणजे अगदी काठावरती. पण नंतर मात्र खूप कष्ट पडले मला लॉसाठी. पण हा पर्व माझा खूप छान गेला. 2 वर्ष 2006 ते 2008 हे केलं. त्याच्यात मी 2 जॉब पण केले, कारण हे समजून घ्यायचं होतं मला की आपण काय करतोय त्याचं आउटपुट काय. आणि मग मला ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, हे 3 टॉपिक्स खूप आवडले होते. आणि त्याच्यात मग दॅट वॉज द फर्स्ट टाइम विच आय टच बेस ऑन सायकोलॉजी. सो ऑर्गनायझेशनल बिहेवियर माझी अशी हे होती की एक व्यक्ती आहे, ती ह्या ठिकाणी वेगळी वागते, ह्या ठिकाणी वेगळी वागते, आणि अजून 3ऱ्या ठिकाणी मला सपोज पिकनिकला कुठेतरी भेटलं तर ती व्यक्ती अजून वेगळी वागते. तर मग ती व्यक्ती एकच आहे ना, मग एवढे 3 वेगळ्या वेगळ्या बिहेवियर्स का? मग ते ऑर्गनायझेशन मध्ये फक्त नाहीये, ते बाहेर पण आहे. मग हे काय आहे तर ही सायकोलॉजी. आणि मग सायकोलॉजी म्हणजे लोक का शिकतात, हे का शिकतात, हा विषय नव्हता मला. मी तेव्हा इतकी फोकस्ड होते की म्हणलं सायकोलॉजी सायन्स ऑफ ह्युमन माइंड. हा मुद्दा आल्यानंतर तर सायन्सची जी आवड होती ना ती एकदम सरफेसला आली. आणि मी म्हटलं मला ह्याच्यात काहीतरी करायचंय. पण सायकोलॉजीमध्ये तेव्हा काय करायचं हा मला खरं तर आयडिया नव्हती. मग मी ते झाल्यानंतर ट्रेनर व्हायचं ठरवलं. TND करून आले आणि मी म्हटलं पुण्यात मला ट्रेनिंग करायचंय. आता फ्रीलान्स ट्रेनर म्हणजे तेव्हा परत STD बुथ सारखे ढिगाने ट्रेनर्स होते पुण्यात, आणि फ्रीलान्स करणारे तर भरपूरच होते. मग तुमची एक निश एरिया पाहिजे. मग ती निश एरिया म्हणजे मग काय, मग काहीतरी तुमच्यात स्पेशलायझेशन पाहिजे, म्हणजे परत वेगळा काहीतरी शिका. असं करत मी एका आयझॅक्स म्हणून एक ऑर्गनायझेशन, इंडियन सोसायटी ऑफ अप्लाइड बिहेवियरल सायन्सेस, आय ओ अ लॉट ऑफ वॉट एव्हर माय करिअर इज, आय ओ इट टू देम अ लॉट. कारण त्यांनी म्हणजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रोसेस लॅब्स असतात, टी ग्रुप ट्रेनिंग्स असतात, आणि त्याच्यातले एक जे फॅसिलिटेटर होते डॉक्टर सोमेश चड्डा, त्यांनी मला खूप छान पद्धतीने फॅसिलिटेट केलं. आणि 2008 मध्ये मी ते अटेंड केलं, त्यांचा नॅशनल इव्हेंट असतो. आणि तेव्हा हु एम आय या अशा भयंकर प्रश्न होता मला, आणि त्या प्रश्नाने मी ते तो कोर्स म्हणजे ते टी ग्रुप ट्रेनिंग जे असतं ते अटेंड केलं. आणि तेव्हा असं मला वाटलं की आपण कम्प्युटर सायन्स झालो, आपण जॉब केला, आपण बिझनेस केला, आपण हे MPM झालो,
ते झाल्यानंतर परत सगळं झालं आणि परत ब्लँक वन, परत डेड एंड. कारण आता काय करायचं, म्हणजे आता तर मी हे माझ्या बास्केटमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्याच मी कुठल्या प्रकारचं लोणचं घालू, असा प्रश्न खूप भयंकर त्यावेळेला आला होता मला की दिस इज डिफिकल्ट, हाऊ एम आय गोइंग टू. आता मी जॉब बघू का, मी आता एंटरप्रेन्योरशिपकडे जाऊ का, ट्रेनिंगसाठी मग मी कोणाकडे वळू, आय डोंट नो एनी ट्रेनर्स. मग तेव्हा मला फॅसिलिटेटरनी त्यांनी खूप छान मला गाईड केलं. फॅसिलिटेशन इतकं सुंदर की ते मला म्हणले की नाही, यू हॅव टू ट्रॅव्हल टू, म्हणजे दिल्लीला माझे कोर्सेस असतात, ट्रेन द ट्रेनर. सो ट्रेनर होण्यासाठी ट्रेनिंग असतं. आणि ते झाल्यानंतर NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, विच इज अगेन अनदर कोर्स, ओके, विच इज अ व्हेरी न्यूरोसायन्स, न्यूरो ह्याच्याकडचं आहे ते. आणि ते दोन्ही तिथे कोर्सेस होते, ते मी केले. आणि देन आय फाउंड आउट दॅट मला भीतीच नाहीये. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय रिअलाइज दॅट मला पब्लिक स्पीकिंगची भीतीच नाहीये. कारण मी तिथे 25-30 जण होते, त्याच्यातले मी आय फेअर्ड वेल. म्हणजे मला उभं राहून बोलताना की ओके तुम्हाला भीती कशाची आहे, पण म्हटलं ओके मला आठवायला लागलं की काय भीती असू शकेल मला, की ओके ऑडियन्समधनं कोणीतरी मला प्रश्न विचारला आणि मला त्याचं उत्तर येत नाहीये, तर ठीक आहे ना, म्हणजे मी बघून सांगू शकते की ओके तुमचं आता हे तुम्ही जे विचारताय मला हे माहिती नाहीये, आय कॅन चेक इट अँड लेट यू नो, असं आपण म्हणूच शकतो. पण त्याच्यातनं मला ती एक जी एम्पॉवरमेंट आली ना की ओके म्हणजे आय एम नॉट अ लॉस्ट कॉज, की हे जे फिलिंग आलं की आपल्यात काहीतरी आहे बाबा, आपण हे एवढे वेगळे 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 सगळं आपण इतकं वेगळं करतोय, इतकं डायव्हर्स. म्हणजे HR दृष्टीने तर माझा CV तर अगदी होपलेस होता, म्हणजे केलंय काय, कुठे करते, काय करते. HR वाले लोकांनी तर माझं असं हातात ऐकतोय सगळं, तू शिकलीस काय, तू काय 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 करत गेलीस. आणि आता ज्या वेळेला तू BCS जेव्हा केलंस त्यावेळेचा काळ हो की ज्या वेळेला तू काहीतरी करू पाहत होतीस, हो, आणि आता तू हे ऍडिशनल शिकत 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 गेली तर तुझा ट्रॅक पूर्ण वेगळाच झाला, पूर्ण वेगळा झाला. म्हणजे ती माझे मी म्हणते ना की माझं एक न्यू लाईफ, म्हणजे हु एम आय, तर आता पण मला तो हु एम आय आहे, पण तरी अशी सिच्युएशन आहे की मला आय एम मच मोर सॉर्टेड, आय एम मच मोर इव्हॉल्व्ड, आय एम मच मोर ट्रान्सफॉर्म्ड, असे सगळे शब्द मी स्वतःबद्दल वापरूच शकते. पण हा तुझा प्रवास तू स्वतः शोधलायस ग, हा विचार करा मंडळी. कारण हा स्वतःचा प्रवास किंवा हु एम आय हे स्वतः शोधायला लागतं. एक खूप सुंदर एक्झाम्पल आहे आता. कारण होते कसं का, आत्ताच्या काळात इतके कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये लोक आहेत, खूपच, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, जेंडर, अगदी, की त्यांना आपण काय आहोत हेच कळत नाही, आपल्याकडे काय आहे हेच कळत नाही. मग याच्याबद्दल तू काही सांगतेस का, बोलतेस का? हे मी माझ्या कोचिंग मध्ये करते. सो हे जेव्हा करून झाल्यानंतर मग मी दिल्लीला शिकून सगळं मी आले, आणि मग आता इथे आल्यानंतर दिल्लीचे कोर्सेस कोचिंग आणि करते मी. सो आय कोच 1-to-1. काय आहे काय मग हे म्हणजे तिकडनं आता माझे जे जे डिफिकल्टीज होते त्या सगळ्या मी कन्वर्ट केल्या, खरं सांगायचं तर. म्हणजे आय स्टार्टेड युझिंग देम फॉर पीपल हू हॅव ऑल दीज प्रॉब्लेम्स. असा मी एक म्हणजे माझं एक आपण म्हणतो ना की एक अजेंडाच केला मी, की मला आता हेच शोधून काढायचं की नाही म्हणजे मी करू शकते, तर मग ते लोकांना मला मदत करायची असं. आणि मग मी ते सगळं शिकून मग मी बरेच कोर्सेस केले. त्याच्यात मी NLP झालं, आणि मग मी हिप्नोथेरपीचा एक 2 दिवसाचा त्यांच्या इथे कोर्स केला. तर त्याच्याबद्दल मी अजून सांगणारच आहे पुढे, पण तो एक अजून चमत्कार आहे की आपण म्हणतो ना की इट कम्स टू यू वेन यू आर रेडी फॉर इट. म्हणजे आपण म्हणतो ना की वेळ हे सायन्स आहे, हे पूर्ण सायन्स आहे. म्हणजे आपला टाइम आएगा आपण म्हणतो ना तसं तेव्हा बहुतेक तो जो टाइम होता तो माझा होता, आणि सगळ्या गोष्टी अशा येऊन माझ्या जवळ येऊन अशा माझ्या अक्षरशः बास्केटमध्ये पडत होत्या. आणि ते शिकून सगळं मी आले, आणि आल्यानंतर मग पुण्याच्या मार्केटमध्ये किंवा पुण्याला आपल्याला आता माहिती आहे पुण्यातील लोक किती क्रिटिकली बघतात प्रत्येक गोष्टीकडे. त्याच्यातनं चांगलं घेता आलं तर खूप चांगलं घेता येतं, की आपल्याला म्हणजे आपण शार्पन करू शकतो आपले टॅलेंट्स. टेस्टेड अँड फाउंड करेक्ट, टेस्टेड अँड फाउंड, टाक 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 असं.
म्हणजे गाणारे पण येतात, मुंबईहून येतात, तेव्हा ते पण म्हणतात की हा पुणेकरांकडनं जेव्हा दाद मिळते तेव्हा म्हणजे आम्ही जग जिंकलं. पुलंनी सांगितलंय. करेक्ट. तर त्याच्यामुळे पुण्याला आल्यानंतर मी मग काउन्सिलर, कारण दॅट वॉज द सेफेस्ट, म्हणजे सेफेस्ट काय म्हणतो आपण त्याला, एक नाव म्हणा किंवा लेबल म्हणा, दॅट वॉज द सेफेस्ट फॉर मी टू यूज. की मी थेरपिस्ट म्हणलं असतं किंवा मी NLP म्हणलं असतं तर कोणाला कळलं नसतं, कारण तेव्हा एवढं 2008 मध्ये ह्याच्यातलं कोणालाच काही माहिती नव्हतं. हिप्नोथेरपी म्हणजे काय माहिती नव्हतं, हिप्नॉटिझम माहिती होतं, विच इज कम्प्लिटली डिफरंट. तू हिप्नॉटिझमचा उल्लेख केला, मी आता तेच विचारणार होतो. जादूगार रघुवीर नावाचे एक होते आपल्या शाळेत लहानपणी वगैरे, आणि ते असे काहीतरी करायचे हिप्नॉटिझम केल्यासारखं, आणि एका व्यक्तीला असं काहीतरी तरंगत ठेवले, मग त्याला दॅट इज माइंड कंट्रोल. म्हणजे ते कसं आहे की मला जे तुला करायला हवंय, म्हणजे की हा संजय उठून इकडनं ना तिकडे चालत जा, तर मग मी तुला हिप्नोटाईज करणार आणि यू विल गो अँड वॉक. दॅट इज हिप्नॉटिझम विच इज कंट्रोलिंग युअर माइंड अँड मेकिंग यू डू व्हॉट आय वॉन्ट टू डू. असंभव नावाची एक सिरियल होती. हो, असंभव आठवलं मला आता पटकन ते स्ट्राईक झालं की असंभव. हो, जे हवंय ते बरोबर. पण मी जे करते दॅट इज समथिंग डिफरंट. नावं सिमिलर असतात, पण त्याच्यात मी काय करते, हिप्नॉसिस. आपण लहान असताना तंद्री आपली असायची, तंद्रीमध्ये आपण खूप फोकस्ड असतो बघा, आपल्याला काही आजूबाजू. लहान मुलांना आपण तंद्री जेव्हा असते त्यावेळेला त्यांना कानात सांगितलं की ते खूप अगदी ऑटोमॅटिकली करतात. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हिप्नॉसिस डज. सो युझिंग हिप्नॉसिस विच इज ट्रान्स स्टेट, ओके, सो ऑल्टर्ड स्टेट ऑफ अवेअरनेस असं त्याला टेक्निकली त्याचं डेफिनेशन असतं. आणि सो हिप्नॉसिस वापरून थेरपी, दॅट इज हिप्नोथेरपी. पण ते तेव्हा मी नुसतं केलं माझ्या एक्सपिरियन्ससाठी हे केलं, आणि मग मी काउन्सिलिंग करायला लागले तेव्हा जे मी तिकडे शिकले, ट्रेनर्स मधलं म्हणा, मी ह्याच्यातलं म्हणा, NLP मधलं म्हणा किंवा हिप्नोथेरपी मधलं, ते सगळं मी डाउनलोड करत एक एक क्लायंट मध्ये, म्हणजे कशी गंमत असते, मी स्वतःवर काम केलं. I started changing myself. I started, kind of dealing with my issues. But जेव्हा मी समोर बसलेल्या व्यक्तीवरती ते मी हे करतेय, त्याला काउन्सिलिंग करतेय, त्याला मी थेरपी देतेय, ते जेव्हा मी करतेय त्याच्यातले जे फरक दिसत आहेत मला त्या क्लायंट मधले, त्या व्यक्तीमधले, तेव्हा तो जो एक मस्त फील असतो ना, सॅटिस्फॅक्शन, हा, म्हणजे त्याला व्हॅलिडेशन आपण म्हणू शकतो. त्याला व्हॅलिडेशन मिळतं की अरे आपण जे करतोय, नॉट दॅट तुमचा ट्रस्ट नाहीये, पण कसं असतं की एकदा आपण करतोय, स्वतःवर करतोय, आपल्यात झाला बदल, कारण आय एम रेडी टू रिसीव्ह. पण जी व्यक्ती रेडी टू रिसीव्ह नाहीये, जी आपल्याकडे वेगळ्या कारणासाठी आली, की तिला एन्झायटी आहे म्हणा, तिला काही प्रॉब्लेम आहे, फिअर आहे, हे आहे, याच्यासाठी जेव्हा लोक माझ्याकडे यायची तेव्हा मी त्यांना काउन्सिलिंग आणि मग थेरपी, तर हिप्नोथेरपी वापरायची किंवा काही केस मी NLPचे टेक्निक्स असतात ते वापरायची. आय कुड सी की त्यांच्या चेंजेस आहेत आणि ते मला फीडबॅक द्यायचे की हो मला हे असं असं झालं होतं, आता नाही होत आहे. आणि तो फरक होत गेला. आणि ते झाल्यानंतर मग जी, म्हणजे आपण म्हणतो ना की जी उडी घेतली, म्हणजे मग ते इगलचं सारखं हे झालं माझं, की तो इगलचं असतं ना 40व्या वर्षी हे करतो आणि मग नंतर न्यू लाईफ, तसं लिटरली माझं तसं झाल्याचा मला फील यायला लागला. आणि मग मात्र आय हॅव नॉट लुक्ड बॅक टिल टुडे. सगळ्यांना पडलेला प्रश्न मी विचारतो की तू सध्या काय काय करते? हा, तू सध्या काय काय करते हा महत्वाचा विषय आहे. तर खरं सांगायचं तर एक लिस्ट सांगणार आहे, फक्त मी ते एक्सप्लेन करते नंतर. काउन्सिलिंग करते, त्याच्यानंतर मी NLP मास्टर प्रॅक्टिशनर आहे, मी रिलेशनशिप काउन्सिलिंग करते. सो बेसिकली प्री मॅरेज, पोस्ट मॅरेज अर्थात त्याच्यात वेगळे वेगळे एरियाज येतात. फॅमिली काउन्सिलिंग करते, कारण कसं असतं की एक व्यक्ती, म्हणजे सपोज आई वडील मुलाला घेऊन आले की ह्याला प्रॉब्लेम आहे किंवा हा ऐकत नाही किंवा ह्याला एन्झायटी किंवा काय ह्याला काहीतरी होत आहे, तर ते मुलाचा इश्यू नसतो, फॅमिलीमध्ये काय काय चाललेलं असतं आणि ते मूल काय पिकअप करतंय. आई वडील म्हणा, आजी आजोबा म्हणा, आत्या म्हणा, जे कोण जॉईंट फॅमिलीमध्ये, आता खूप रेअर आहे जॉईंट फॅमिली, पण तरी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मग कसं होतं की तुम्ही जर का पाळण्या घरात आहात का किंवा तुमच्याकडे कोणीतरी आहे का, घरी सांभाळायला बाई आहे का, ह्या वेगळे वेगळे जे केअर टेकर्स आम्ही त्याला म्हणतो, तर ते केअर टेकर्स जे आहेत त्यांच्याप्रमाणे ते मुलाची एक घडवण वेगळ्या पद्धतीने
ती हे होते आणि त्याचा इम्पॅक्ट होतो मुलांवरती. त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स मला जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ अ चाइल्ड हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे आमच्या सायकोलॉजीमध्ये, असं मी म्हणते आता. कारण इतकं मी ते आता आत्मसात केलेलं आहे खरं सांगायचं तर. कारण मी MS केलं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगमध्ये, कारण सायन्स बॅकग्राऊंड असल्या कारणाने कसं होत होतं की कुठेतरी असं एक पाऊल मागे यायचं की हे आपल्याला नाही कळते का, हे लक्षात येत नाहीये, हा सायकोलॉजीचा भाग आहे. ओके. आणि मग मला असं वाटलं की नाही, मग आता शिकूयात ना ते. मग मी एक्सटर्नल केलं, पण मी 2 वर्ष MS केलं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगमध्ये आणि त्याच्याने मला प्रचंड फायदा झाला. प्रचंड म्हणजे प्रचंड. कारण डेव्हलपमेंटल स्टेजेस म्हणा, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिलेशनशिप इश्यूज आहेत, ट्रान्झॅक्शनल इश्यूज असतात, आई वडील मुलगा, त्याच्यानंतर आई आणि मुलगी, ह्या वेगळ्या वेगळ्या सगळे डायनॅमिक्स त्याच्यात कव्हर केले जातात. आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे आय एन्जॉयड दोज. म्हणजे 2006 ते 2008 मी MPM केलं ते म्हणलं. त्याच्यानंतर मी 13 का 14 मध्ये MS केलं. लिटरली पेपर दिले का म्हणजे मी. आणि तिथे डिस्टिंक्शन, इथे पण शिकली यार तू. म्हणजे मी एवढं सगळं करून ना मला असं वाटलं की इंजिनियर तर आरामात होऊ शकलो असं, किंवा डॉक्टर. 2 इंजिनियर शिकलीस तू. मी इंजिनियर झालोय, डॉक्टर पण झाले. 4 वर्षानंतर जो ME करायला विचार करणारा जो मुलगा होता त्याला आम्ही हाडहुड केलं. वेडाच करतो किती शिकतो. लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलं नाही आणि मी त्याच्या पुढे काय काय केलं असं. पण म्हणजे मला हे सगळं माझ्या प्रेक्षकांना, तुझ्या ऑडियन्सना, सगळ्यांना सांगणं खूप इम्पॉर्टंट वाटतं की तुम्हाला तुमची वाट मिळते, तुम्ही फक्त त्या वाटेवरती चालू राहायला लागतं आणि मग म्हणजे ती कुठे ना कुठेतरी आहे, तुम्ही तिथे रिच आउट व्हायला पाहिजे. तसं हिप्नोथेरपी जे 2 दिवसांसाठी फक्त केलं होतं त्याच्यात मी 5 लेवल्स केल्या. एका म्हणून इन्स्टिट्यूट आहे, मुंबईत आहे, आणि युवराज कपाडिया त्याचे आमचे डायरेक्टर आहेत आणि अमेझिंग पर्सन, अमेझिंग गाईड. आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये 5 लेवल्स हिप्नोथेरपीच्या वेगळे इश्यूज आणि म्हणजे आपण म्हणतो स्मोकिंग ॲडिक्शन, हे ॲडिक्शन, पास्ट लाईफ, तर ते सगळं केलं. तिथे परत एक पास्ट लाईफचं एक वेगळं अजून म्हणजे तो एक वेगळा पर्व आहे. कारण तेव्हा पास्ट लाईफ ची मला खूप आवड होती की पास्ट लाईफ म्हणजे काय. म्हणजे जसं सायकोलॉजीचा मला जो हे होता की व्यक्ती वेगळं लागते, तर मग पास्ट लाईफ, तर मग मी म्हटलं ह्या लाईफ मधले आपले इश्यूज थोडे कमी आहेत का, मग आपण का पास्ट लाईफचे आणायचे. पास्ट लाईफ म्हणजे पुनर्जन्म, पास्ट लाईफ रिग्रेशन याला टेक्निकल. सो रिग्रेशन म्हणजे आपण आता हे करून आपण लहानपणचं जेव्हा आठवण करतो तेव्हा वी रिग्रेस डाऊन आत्ताच्या लाईफमध्ये, विच इज एज रिग्रेशन. पण आपण जेव्हा मागच्या लाईफमध्ये जातो तेव्हा दॅट इज पास्ट लाईफ रिग्रेशन. त्याची मी इंटरनॅशनल डिग्री आहे माझ्याकडे. मी 1.5 वर्ष टॅसो म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे ॲम्स्टरडॅमला, पण त्यांचे सगळे टीचर्स आहेत ते आमचे युवराज कपाडी आहेत, ही इज वन ऑफ द टीचर्स. तर ते मुंबईतच त्यांनी कंडक्ट केले होते. तर त्याच्या 6 लेवल्स असतात. ते 1.5 वर्ष मध्ये गॅप हे करून त्या 6 लेवल्स असतात त्या कम्प्लीट केल्यात मी. आणि दॅट हॅज बीन द मोस्ट म्हणजे अमेझिंग जर्नी दॅट आय हॅव हॅड. कारण या सगळ्या जर्नीमध्ये आम्हाला स्वतःवरती काम करायचं असतं. म्हणजे ते काही करिक्युलम नाही, नुसतं वाचायचं आणि पेपर द्यायचा असं नाहीये. सो आम्ही आमचे इश्यूज, आमची आपण म्हणतो ना उष्टी खरकटी, अक्षरशः स्वतःवरती मी एवढं काम केलेलं आहे या सगळ्या कालावधीमध्ये. आणि दॅट इज व्हॉट यू सी. म्हणजे आपण म्हणतो ना की पॉलिश केलेलं, तसं पॉलिश करत आपणच आपलं स्वतःला पॉलिश करू शकतो. ते केलं. बरं, एकीकडे हे सगळं जे आपण हिप्नोथेरपी हे ह्याचं सगळं त्याच्या बरोबरीने मी ट्रेनिंग्स पण करते. सो मी बिहेवियरल ट्रेनिंग्स करते, मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे. मी ट्रेनिंग्समध्ये कितीतरी म्हणजे सिमेन्स काय, त्याच्यानंतर इन्फोसिस काय, त्याच्यानंतर म्हणजे यू नेम इट, अँड आनंद ऑटोमोटिव्ह आहे, त्याच्यानंतर भोगले ऑटोमोटिव्ह आहे. सो आय हॅव डन n नंबर ऑफ ट्रेनिंग्स. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मेजर केले. 2-3 कंपनीज बरोबर मी त्याच्या पॅनलमध्ये होते, पॅनलमेंट होतं. आणि सो ट्रेनिंगची जी आवड होती मला ती मी पुरेपूर हे केली आहे की मला ट्रेनिंग करायचं होतं. आणि दॅट आय हॅव डन. आणि मग मला असं वाटलं की एक कुठेतरी खंत होती की आपण कॉर्पोरेटमध्ये नाही काम केलं, ही मात्र खूप होती.
आणि मग खूप जणांनी मला असं हे केलं की अगं तू कॉर्पोरेटमध्ये काम न करता तू कॉर्पोरेट मधल्या लोकांना ट्रेनिंग देतेस, लक्षात येत आहे का तुला, तू काय करतेस. आणि ती लोक माझ्या समोर येऊन IT मधले किंवा हे की स्ट्रेस रिलेटेड इश्यूज आहेत हे आहे ते तिथे माझ्या इथे येतात आणि मी त्यांना काउन्सिलिंग करते, मी त्यांना सेशन्स देते, थेरपी करते. सो हे सगळं जे करते हे मला खूप म्हणजे पॅशनेट आहे. आणि कुठेतरी एक डीप डाऊन एक हे आहे की गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. आपण नुसतंच नाहीतर आपण ना बास्केट घेऊन बसलेलो असतो आणि नुसतं घेतो जगात सगळं की तू मला हे दे, तू मला ते दे. आपण किती देतोय लोकांना. सो गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हा एक खूप मला डीप रूटेड हे होता आणि ते मी करते आजपर्यंत. आता मला सांग की आपण ज्या काळात वाढलो मोठे झालो त्या काळात या गोष्टीची अजिबात म्हणजे फिकीरच नव्हती, गरजच नव्हती. मग आता इतका काय घडलंय, म्हणजे इतका का काळ बदललाय किंवा काय घडलंय की ह्या गोष्टींची गरज लागली, काउन्सिलिंग लागतंय किंवा रिलेशन्सची इम्पॉर्टन्स सांगायची वेळ आली आहे, त्याच करिअरसाठी लागतं, करिअर बद्दल आहे. कारण आई वडील पण गोंधळलेले असतात सध्या. मी एक ते बघितलंय की वडील इंजिनियर आहेत, आई आर्ट्सची आहे आणि मग मुलाला वडील म्हणतात की तो इंजिनियरच होणार, तो इंजिनिअरिंगला जायचं. पण आई म्हणते की नाही, पण त्या मुलाला, म्हणजे माझ्याकडे एक केस आहे की त्याला सायकोलॉजीची आवड आहे, त्याला सायकोलॉजीकडे जाऊ दे. वडील म्हणतात नाही, इंजिनिअरिंग करायचं, सायकोलॉजी करून काय पैसे कमवणार. अजूनही अशा पद्धतीतली घरं आहेत, अजूनही असे आहेत, माझ्याकडे अजूनही असे येतात. मग मी अशा वेळेला मुलाला काउन्सिल नाही करत, पण मुलाला त्याची गरज नाहीये, मुलगा खूप क्लिअर आहे. पेरेंट्स काउन्सिलिंग, पेरेंट्ससाठी काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं, कारण पेरेंट्सना दाखवून देणं गरजेचं असतं की अर्थात तुम्ही पैशानी किंवा मटेरियलिस्टिक गोष्टींनी तुम्ही कम्पेअर दोन प्रोफेशन्सना करूच नाही शकत. म्हणजे तुम्ही डॉक्टर आणि इंजिनियरला करता का, डॉक्टर किती कमवतोय, इंजिनियर किती कमवतोय, नाही करू शकत तुम्ही. किंवा प्रोफेसर किती कमवतायत, नाही कमवत हे करू शकत. त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रोफेशनला तुम्ही त्या म्हणजे आपण म्हणतो ना की पैशाच्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये नका आलो. त्या मुलाला पॅशन कशाची, त्याला आवड कशाची आहे. मग हे मी करिअर काउन्सिलिंग मध्ये घेते की जेव्हा त्या मुलांना मी त्यांचं स्वॉट अनालिसिस म्हणजे त्यांचे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, मग त्यांनी जर का एखादं प्रोफेशन, एखादं शिक्षणाकडे गेले तर त्याच्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि ते जर का घेतलं तर त्याचे थ्रेट्स काय, दॅट इज स्वॉट अनालिसिस, SWOT, ते करते. त्याच्यानंतर मी सायकोमेट्रिक टेस्टिंग करते. म्हणजे मी 2-3 टेस्टची प्रोफेशनल हे आहे, आय कॅन प्रोफेशनली टेक इट. सो RSI म्हणून एक आहे विच इज करिअर ड्रायव्हर्स. त्याच्यानंतर पर्सनॅलिटीचे PSI म्हणून टेस्ट आहे आणि टॅट म्हणून एक टेस्ट आहे विच इज द सायकोलॉजिकल बेस. हे मी ऑफिशियली घेऊ शकते. मी कॉर्पोरेट्समध्ये पण घेते, मी मुलांचे पण घेते, कारण तिथे करिअर ड्रायव्हर्स कळतात आणि त्या 10-12 हेड्स आहेत त्याच्याप्रमाणे कळतं की तुमचा ड्रायव्हिंग फोर्स काय, व्हॉट मोटिवेट्स यू, व्हॉट इज इट. म्हणजे तुम्हाला पैसा तर कमवायचा आहे हो, पण त्याच्या बरोबरीने काय आहे, व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू डू. तुम्हाला मिनिंग आहे, तुम्हाला काय आहे, तुमचं म्हणजे ऑथेंटिसिटी आहे का नाही, तुम्हाला ती आवड आहे का नाही, व्हॉट इज देअर, हे सगळे पैलू. पण हे तुला असं वाटतं का ग की आत्ताचे फॅमिली स्ट्रक्चर जे चेंज झालंय त्याच्यामुळे हे नवीन नवीन गोष्टी, खूप गोष्टी, फक्त फॅमिली स्ट्रक्चर नाहीये, खूप गोष्टी आहेत. मला असं वाटतं की आपलं जे ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतोय की गेले 10-15 वर्षात ते जे सुरू झालंय, त्याच्यानंतर आपल्याला वेगळं म्हणजे लोकांची बघण्याची, कुठल्याही प्रोफेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर मुलांचं एकटेपण, म्हणजे तो जो लोनलीनेस आहे किंवा न्यूक्लिअर फॅमिली, तो जो फॉर्मॅट आलेला आहे आता, की जिथे आई वडील IT मध्ये किंवा आई वडील बाहेर जात आहेत किंवा मुलांना हॉस्टेलवरती ठेवलंय किंवा मुलं घरात आहेत. जॉईंट फॅमिली नसल्याचा लॉस आहे हा. जॉईंट फॅमिली नसल्याचा लॉस आहे. आजी आजोबा अगदी पूर्णपणे मी नाही म्हणणार, कारण त्याला प्लस अँड मायनसेस आहेत. कारण काही वेळेस कसं आहे की मुलं आजी आजोबांकडे जातात, असं पण असतं की आजी आजोबा वेगळे राहते, त्यांचे रिलेशन्स छान आहेत तर ते मुलं तिकडे पण जातात. पण जे रिलेशन्सच राहत नाहीयेत तिथे हे प्रॉब्लेम्स. कारण कसं असतं, तुम्हाला जगात बाहेरच्या बरोबर रिलेशन्स जेव्हा तुम्हाला ठेवायचे असतात तेव्हा तुम्ही तुमचे आतले रिलेशन्स तर नीट ठेवायला लागतात ना, हा एक मूलभूत आहे. तर त्याच्यामुळे तिथे एक वेगळं आहे. मुलांचं माइंड स्कॅटर खूप होतं, कारण इतका वाव आहे आता. म्हणजे पूर्वी
आपल्या वेळेला कसं होतं की डॉक्टर, इंजिनियर नाही तर सीए, 2-4 लिमिटेड, नाहीतर आर्ट्स करायचं असेल तर मग प्रोफेसर, कॉलेजमध्ये टीचर, याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण आता म्हणजे बीबीए आलंय, हे आलंय, ते आलंय, इतके वेगळे वेगळे कोर्सेस आहेत की ती मुलं पण गोंधळली आहेत की नक्की मला काय करायचंय आणि नक्की मला काय करायचं हा एक वेगळा कप्पा येतो. आणि आई वडील मला काय म्हणतात की मी काय करायला पाहिजे हा कप्पा जास्ती मोठा होतो. पण आता मला सांग, तुझ्याकडे कोण कोण येतं? म्हणजे मला सांग, आता तुझे बोलतेस ते चाइल्ड सायकोलॉजी, बरोबर, पेरेंट काउन्सिलिंग, रिलेशनशिप्स, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात असं येतंय की काहीतरी मिसिंग लिंक आहे. ती मिसिंग लिंक म्हणजे तू आहेस का? पहिलं एक तर मेजर पार्ट आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन. हा खूप मोठा भाग आहे, लॅक ऑफ कम्युनिकेशन एकमेकांमध्ये. म्हणजे कसं असतं ना की आपण मुलांना सांगतोय तू हे करायचंय, तुला हे करणं गरजेचं आहे, हे तुम्ही जर टेलिंग मोडमध्ये जाता ना, सांगणे, त्याच्याऐवजी तुम्ही विचारा. मग विचारताय तर तुम्ही ऐका. तुम्ही जर का ऐकलंच नाही तुमच्या मुलाला काय, आणि हे लिस्निंग स्किल्स, ऍक्टिव्ह लिस्निंग स्किल्स हे जे आहेत हे आपल्याकडे खूप कमी आहेत. प्री डिफाईन्ड प्रेज्युडाइज माइंडनी आपण मुलांच्या कुठल्याही गोष्टीकडे ऐकतो. कारण आपण पहिल्यांदा ठरवलेलं की माझं मूल हे असं आहे, हिला 10 ठिकाणी खूप गोष्टी करायला आवडतात, तिचा फोकसच नाहीये, असं कोण म्हणतं? आई म्हणते किंवा वडील म्हणतात. तुम्ही किती वेळ घालवता तुमच्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर? किती वेळ देता? तुम्ही किती ऐकता? म्हणजे मी इथे ना एक त्यांचं ऑब्झर्वेशन म्हणजे मी इथे अगदी माझं स्वतःच, म्हणजे लोकांना काय वाटेल की मी सगळं बाहेर नाही, लोकांचं एक्झाम्पल देते, मी स्वतःचं एक्झाम्पल देते. मी सायन्सचं मला प्रेम किती आहे त्याच्यावरती मी सांगितलं, आणि मी माझ्या म्हणजे मुलीला मी त्या पद्धतीनेच प्रेशराईज केलं होतं की 11वी 12वी तू सायन्सच घ्यायचं. तिने एकदा मला शाळेमध्ये असं उत्तर दिलं होतं की मम्मा तू असं परफेक्शनिस्टच्या मोडमध्ये जातेस आणि तुला कितीही मी मार्क मिळवले ना तरी तुला कमीच पडणार आहे, म्हणून मी जास्ती मार्कच मिळवत नाही, असं तिने मला उत्तर दिलं होतं. आणि इट हॅड हिट मी. म्हणजे मी खरंच सांगते, मला ते आजही की बापरे, म्हणजे आपण असं कंपल्शन करतोय मुलीवरती. आणि कारण तेव्हा कसं झालं होतं, मी बंद केलं होतं, बिझनेस बंद केला, हे केलं, ते झाल्यानंतरचा हा किस्सा आहे. तर मग मी माझं, म्हणजे आता मी हे ऑडियन्ससाठी सांगते की माझं ते फेल्युअर होतं का की मी माझा बिझनेस बंद केला आणि माझं फेल्युअर आहे ते मग मी माझ्या मुलीवरती काहीतरी लागतेय का? यू नीड टू इंट्रोस्पेक्ट, यू नीड टू अंडरस्टँड की तुमच्यात काहीतरी तुम्ही करू नाही शकलाय, मग ते सगळा फोर्सनी तुम्ही मुलीवरती ते लागायचं. जे कमी पडले ते तू करायचंस किंवा तू आता यू कॅन फेल. आय फेल्ड, पण आपण ते ऍडमिट नाही करत. आय फेल्ड एन नंबर ऑफ टाइम्स. मला काही म्हणायला पण मी ओपन ऑडियन्स मध्ये म्हणते आय फेल्ड अ लॉट ऑफ टाइम, बट द पॉइंट इज आय डिड नॉट गिव्ह अप. अँड ती म्हणजे ती देवाची कृपा आहे की काय माझ्यात ती शक्ती आहे मला माहित नाही, पण गिव्हिंग अप नाही करत मी कधी की ठीक आहे हे नाही तर ते नाही तर ते. आणि तेव्हा मग माझ्या मुलीचा म्हणजे खूपच मी तिला काय म्हणतो आपण त्याला सफोकेट पण केलं होतं. तिला असं ती म्हणजे कळकळून मला सांगते की मग मला आर्ट्सलाच जायचंय. तर मला काय वाटलं होतं की तिला आर्ट्सला जायचंय म्हणजे तिला पळवाट, म्हणजे स्केपबोर्ड सारखं की नाही सायन्सला अभ्यास असतो हे असतं. आणि मी जनरलला सांगितलं तू तर मध्येच पडू नकोस अजिबात, तू काय बोलायचं नाही, तू फक्त बॅटिंग कर फक्त. तू मला म्हणला एनिवे मी काहीच बोलणार नाही त्याच्यावरती. पण तेव्हा म्हणजे इतकं तो म्हणजे डॉमिनन्सच म्हणायला हरकत नाहीये. आणि तेव्हा मग मी एक रियाला म्हणजे माझे ओळखीचे त्यांच्या थ्रू मी तिचं IIMची टेस्ट केली होती, ज्ञानप्रबोधींची टेस्ट होती. ऍप्टिट्यूड टेस्ट असते, तर त्याच्यात कळतं की बाबा तुमचे काय काय कुठल्या कुठल्या लेवलला. त्याच्यात गंमत सांगते की ती टेस्ट होती ती पर्सनल, मी ह्याच्यात नाही ज्ञानप्रबोधीमध्ये नाही, ते एक्सटर्नल घेत होते काय कपल, त्यांच्याकडे जाऊन मी ती टेस्ट तिला हे करायला सांगितली. तर 3 तासाची टेस्ट असते. मी तिला सोडलं, 3 तासांनी म्हणलं मी येते.
आणि 1.5 तास जेमतेम झाला असेल, मी ऑफिसला पोचले आणि त्यांचा फोन आला आणि मी घाबरले 2 मिनिटं. मी म्हटलं बापरे काय झालं, तिला काहीच. मला पहिली गोष्ट, आता प्रेज्युडाइज माइंड कसं असतं की मला म्हटलं अरे बापरे हिला काही आलंच नाही का, म्हणजे असं नाही की बाबा तिला सगळं आलं असेल. हा नाही विचार आला, 3 तासाचा पेपर 1.5 तासात सोडवला असेल, 1.5 तासात कसं काय सोडवू शकते ती. हा ट्रस्ट नाही, हा माझा स्वतःचा अनुभव मी इतक्या ह्याच्याने सांगते. आणि मी घाबरले. तर ते म्हटले अहो नाही, तिचा 1 तास 20 मिनिटात तिचा झाला. मी 10 मिनिटं परत एकदा चेक केलं, तिने सगळे केलेत ना, काही ऑप्शनला नाही टाकलंय ना. आणि मी म्हटलं तुम्ही खरं सांगताय? तर म्हणे हो. मग तुम्ही घ्यायला येऊ शकाल का? म्हटलं हो मी येते. म्हणून मी ऑफिसमधनं सगळ्या करून परत त्यांच्या इथे गेले आणि मी तिच्याकडे अशी बघतेय. मग ती मला नंतर म्हणे ती तर नजर चुकून असं की हा म्हणजे मी केलेलं आहे, कारण तिला माहिती होतं की मी तिला काउंटर क्वेश्चन करणार वगैरे, आता त्यांच्यासमोर नाही. मग ते सगळं झालं. त्यांनी रिझल्ट आला आणि माझ्या लेखीला 99.6, 99.5, 98.5 असे त्यांचे 6 लेवल्स मध्ये तिला प्रत्येकाला 90च्या वरती मार्क. मी तर इतकी चक्रावले होते, म्हणजे मी म्हटलं हा रियाचा रिझल्ट नाहीच आहे, घोळ झालेला आहे काहीतरी. म्हटलं हा तिचाच आहे का नक्की. आणि ऑनलाईन केलं, म्हणजे त्यांनी 1 तास 20 मिनिटात केलं म्हणल्यावरती ते अजून हे, त्याच्यासाठी त्यांनी इतकं कौतुक केलं तिचं. पण मला काही कुठेतरी कौतुक नाही दिसलं. म्हणजे हा माझा दोष होता की मला ना तेव्हा अप्रिसिएशन पण तेवढं करता नाही आलं तिचं. मग तेव्हा गंमत सांगते, मग अशी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारलास की काउन्सिलिंगची काय गरज, तर मला एका काउन्सिलरची गरज लागली होती त्यावेळेला. आणि त्या काउन्सिलिंग कुलकर्णी सर आहेत आणि आजही फुल रिगार्ड्स टू हिम, कारण त्यांनी मला माझी मुलगी वेगळ्या पद्धतीने दाखवून दिली की तुमची मुलगी कशी आहे. 2.5 तास काउन्सिलिंग चाललं होतं. मी त्यांना इतके प्रश्न विचारले, शंतनू, मी आणि रियाला त्यांनी प्रश्न विचारले. तिने इतकं, तिचं वाचन प्रचंड आहे रियाचं, आणि त्यांनी इतके प्रश्न विचारले की ज्या टॉपिकवरती मला ठो माहिती नव्हतं, म्हणजे मायथॉलॉजी काय, हे काय ते काय. म्हणलं बापरे हे, मी शंतनू माझ्याकडे बघतोय की हे मी कधी वाचलं, म्हणजे मला नाही माहिती हे तिने कधी वाचलं का काय, पण वाचन एवढं अफाट होतं तिचं. आणि मग ते झाल्यानंतर ते मला म्हणले की अहो तुम्ही बघताय का की तिचं ती पूर्णपणे त्यांच्याशी 1-अर्धा तास इतकी छान सगळं तिने सांगितलं. एकही म्हणजे कुठेही न अडखळता अशी तिने उत्तरं दिली. आणि मग मी त्यांना म्हटलं, तर ते म्हटलं अहो तिचं क्रिएटिव्ह माइंड आहे. म्हणजे सायन्समध्ये कसं असतं, आपण एम ॲपॅरेटस आणि असं आणि मग कन्क्लुजन असं म्हणतो की कुठल्या तरी सायंटिस्टनी हे केलंय, आम्ही पण ते चेक केलं, ते पण तसंच आहे बाबा. आहे सायन्स, आपण अंगठा मारतो आणि म्हणतो की येस दिस इज व्हॉट प्रूव्हज इट. ही त्या कॅटेगरीमधलीच नाहीये. शी हॅज अ ओन माइंड, शी हॅज अ क्रिएटिव्ह माइंड. क्रिएटिव्हिटी इज अ राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी विच हॅज द आर्ट. ओके. तर ते म्हणले की अहो तुम्ही तिला नका अडवू, तिला तुम्ही म्हणजे कम्युनिकेशन मध्ये ती खूप वरती जाईल, तिला मीडियामध्ये तुम्ही घाला. मीडिया इज समथिंग विच इज व्हेरी, म्हणजे ती खूप पुढे जाईल त्याच्यात. आणि ते असं असं करत मग मी त्यांना म्हटलं एवढे आता तिचं सगळ्या 6-7 गोष्टींवरती तिचे इतके मार्क पडलेले आहेत, तर मग म्हटलं ती सगळंच करू शकेल ना, एवढी हुशार आहे तर ते म्हणले ती इंजिनियर होईल, ती डॉक्टर होईल, ती CA होईल, ती लॉयर होईल, सगळं होईल. ती डिग्री घेईल, ती तुम्हाला आणून देईल डिग्री. आई हे तुझ्यासाठी मी केलं, आता मला जे काय करायचं ते मी करणार आहे, ते तुम्हाला हवंय का? शी वोंट बी हॅपी देअर, ते तुम्हाला हवंय का असं म्हणल्यावरती मला जी काय कानाखाली बसलीये, मी खोटं नाही सांगणार, की मी म्हटलं बापरे नाही हो, एवढी परिस्थिती नाहीये. म्हणजे मी काय इतकी वाईट आई नाहीये की मला न समजायला की अरे बापरे आपल्या मुलीला अशी वेळ आली, लागतोय काहीतरी, इतकं लागतोय आपण. दॅट वॉज द टाइम आय ड्रॉप्ड एव्हरीथिंग. आणि आय सेड चल तुला काय करायचंय ना, तू आर्ट्स घे. त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं तिला तुम्ही आर्ट्सला घाला, ती 12वी मध्ये 85% मार्क काढते का नाही हे मला सांगा तुम्ही. मी हसले होते, मी खोटं नाही सांगत. मी म्हणलं अहो तिला 70% पण जेमतेम शाळेत मिळायचे अख्ख्या तिच्या 10वी पर्यंतच्या करिक्युलम मध्ये. तिला तुम्ही 12वी मध्ये 85% म्हणला जरा जास्तीच होत आहे. तर ते म्हणले की 11वी मज्जा करायची बरं का बेटा, असं म्हणून त्यांनी तिला सांगितलं. 12वी मध्ये मात्र डोकं खाली घालून अभ्यास करायचा. आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, 12वीचा रिझल्ट बघताना
84.9% आम्ही दोघी ढसाढसा रडलो. पहिला फोन मी त्यांना केला, त्यांना म्हणलं कुलकर्णी साहेब शतशः नमस्कार, तुमचे पाय धरले म्हणलं. कारण म्हणलं तुम्ही मलाच माझ्या मुलीची नवीन ओळख करून दिलेली आहे. हॅट्स ऑफ टू. आणि आता पण प्रत्येक तिचे वेगळे वेगळे हे गोष्टी. मग आता ती लिबरल आर्ट्स झाली, ती बर्मिंगहमला जाऊन आली, 1 वर्षाचा कोर्स करून आली. सगळ्या ह्याला मी त्यांना म्हणजे फोनवरती सांगत असते काय काय करते. ते म्हणले अहो ती आता मागे वळून बघणारच नाही. आता म्हणजे आता तू ऑथेंटिकली सांगू शकते की हे प्रूव्ह केलंय मी माझ्या सुधारणाने. म्हणजे काउन्सिलिंग का लागतं हा तुझा मगाशी जो प्रश्न होता त्याच्यासाठी मी माझीच हे सांगते. कारण काय होतं, दुसऱ्यांची गोष्ट सांगितली तर ती कुठलीही कोणाची गोष्ट असू शकते हो, पण हे मी स्वतःच सांगते की मला पण काउन्सिलिंग लागलं, मला पण दुसऱ्यांनी कोणीतरी ती दाखवण्याची गरज नाही. हे मे बी शंतन म्हणला मी हे तुला म्हणतच होतो, पण तसं नसतं ना. ते सोनाराने कान टोचायला लागतात. तसं असतं की तुम्ही प्रोफेशनली काय कसं तुम्हाला डायरेक्ट करताय. सो ही आज गरज आहे. आई वडील, आजी आजोबा, प्रत्येक घरातलं जे मेंबर आहे, हे जे इंटरॅक्शन्स आहेत, हे जे ट्रान्झॅक्शन्स असतात एकमेकांमध्ये, ह्याच्यात तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. भयंकर. कोणत्याही नात्याचा पाया खरं जर आदर एकमेकांना परस्पर म्युच्युअल रिस्पेक्ट जर आपलं मूल आहे म्हणून त्याला गृहीत धरणं, हे खूप करतो आणि करतो आई वडील म्हणून हे खूप करतो. हे नाही करायला पाहिजे. आता तुझ्याकडे व्हेरियस टाइप्स ऑफ क्लायंट्स, आपण तू त्याला काय म्हणते मला माहिती, क्लायंट्स येत असतील. असे काही क्लायंट्स, असे काही खूपच जण असतील की जे ते पण सांगत असतील, शेअर करत असतील की बिकॉज ऑफ युअर टीचिंग किंवा बिकॉज ऑफ युअर ट्रॅक आम्हाला हा फायदा झाला. तर असे काही तुला काही जर सांगायचे वाटत असतील की हे 1-2 अशी असंख्य असतील, पण या गोष्टीचा फायदा करून त्यांनी तुला त्याचे फीडबॅक दिले छान. हो, तसे तर खूप आहेत. म्हणजे करिअर काउन्सिलिंग असं नाहीये, पण काही काही ठिकाणी जेव्हा मी आई वडिलांना काउन्सिलिंग केलेले तेव्हा 2 मुलांना तर लिटरली त्यांनी येऊन मला की म्हणजे ते मला सारखे त्याचे रिपोर्ट कार्ड पाठवत होते, हे पाठवत होते. आणि ते म्हणले की अहो तुम्ही जर का त्या दिवशी आमचे डोळे उघडले नसते, म्हणजे त्यांचे काही काही इश्यूज होते. ते म्हणले की नाही हा मग हे असं करत नाहीये, मग त्यांनी इंजिनिअरिंगला जायला पाहिजे, मग त्याला मेडिकलला किंवा इंजिनिअरिंग मधल्या अजून वेगळ्या वेगळ्या आहे. तर मग तुम्हाला ते समजून सांगणे किंवा काय होतं कित्येक वेळेला आपले एक प्री डिसाइडेड आयडियाज असतात. कारण आपण एक वेगळ्या काळात नाही येतो, आपण एक वेगळ्या अकॅडमिक ह्याच्यात नाही येतो आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन वॉज व्हेरी डिफरंट. एज्युकेशनसाठी वेगळा मान होता, वेगळं हे होतं आणि ते तुम्ही आता काय वेगळं आहे हे तुम्ही जाणूनच घेत नाही की आज तुमच्या मुलांच्या तुम्ही अपडेटेड नसता. तुम्ही इंजिनिअरिंग आहे तर तुम्ही BE डिग्री पर्यंतच असता. तुम्हाला आता इंजिनिअरिंगच्या किती म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आहे, कितीतरी वेगळे बायोकेमिस्ट्री आहे, हे म्हणजे तुम्हाला एक हे आवडते त्याच्याबरोबर दुसरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या मुलीला लिबरल आर्ट्स, तर लिबरल आर्ट्स मध्ये काहीच नव्हतं. त्याच्यात ती वेगळे वेगळे, तर ती सगळे वेगळ्या प्रकारचे, प्रत्येक इलेक्टिव्ह वेगळं, प्रत्येक सेमिस्टरला वेगळे सब्जेक्ट. म्हणजे ती बायो पण शिकतीये, तिला मॅथ्सचं पण काहीतरी आहे, ती ग्रीक मायथॉलॉजी पण शिकतीये, सायकोलॉजी पण आहे, असं सगळं मिश्रण करून ते लिबरल आर्ट्सचं 4 वर्षाचं आहे. सो तुम्ही एकतर पहिली गोष्ट की अपडेटेड नाही आहात की एज्युकेशन सिस्टीम काय चालली आता, ते एक अपडेशन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे 2-3 क्लायंट्सचा असा मला फीडबॅक पण आला की नाही तुमच्यामुळे ती इथे, म्हणजे मी जसं कुलकर्णी सरांना दिलं तसं त्यांनी मला एक लेटर पाठवलं होतं की नाही तुमच्यामुळे आज असं असं आहे. आणि म्हणजे मला स्वतःला बदलून मी तिला मेडिकलला नाही पण तिला मग बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजीला हे करायचं होतं, तर मी ते तिला जाऊ दिलं किंवा तिला तिकडे डायरेक्शन हे केलं, असं पण आलं होतं. एक अगदी 4 वर्षाचा एक मुलगा होता, त्याला लोकांनी सांगितलं की त्याला ऑटिझम आहे, तर त्याचा फक्त इश्यू होता कम्युनिकेशनचा. त्याच्या वडिलांनी 4 वर्षाचा तो होता, 4 वर्षात 4 ठिकाणी ते इंडियामध्ये सगळीकडे गेले होते आणि त्याला म्हणजे आई घरात तमिळमध्ये बोलायची आणि शाळेत इंग्लिशमध्ये बोलायचे, पण त्याला कुठलीही लँग्वेज एक सेंटेन्समध्ये बोलता येत नव्हती, ग्रामरच येत नव्हतं. आणि शाळेतल्यांनी त्याला ऑटिस्टिक असं म्हणून त्याला शिक्का लावला होता.
आणि मी तिथे काउन्सिलर म्हणून जात होते तिथे शाळेत. आणि तेव्हा मी त्या मावश्या, रिक्षावाले काका, कारण हे लोक खूप परफेक्ट तुम्हाला सांगतात उत्तर. ते म्हणले अहो या टीचर्सना सांभाळता येत नाहीये त्या मुलाला, तो ADHD काही नाही, ते ऑटिस्टिक वगैरे काही नाहीये. तर त्याचे काही असं तो काहीतरी अंगावरती एका मुलीला तिला काहीतरी गळास धरला होता, पण तिने सायकल घेतली होती, ती लाल रंगाची होती, त्याच्या घरी सायकल लाल रंगाचीच होती. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं पण बोलता येत नाही, कारण लँग्वेजच येत नाहीये, एक लँग्वेजच येत नाही त्याला, त्याचं ग्रामरच माहिती नाहीये, त्याच्यामुळे तो तोंडातनं शब्दच काढू शकत नव्हता. मग त्याची आई, आणि हे मला खूप नंतर नाही, ते आईला मी काउन्सिल करत होते ऑफिसला, त्यांना 2दा 4दा 5-6 वेळेला ते येऊन गेले. आणि ते आल्यानंतर एकदा असं झालं होतं की त्यांनी एक वाक्य बोलला, त्याच्यात 3 वेगळे वेगळे शब्द बोलला. आणि मग मी म्हणलं ये क्या था, तर मग ती म्हणली हा ये ऐसे ही बोलता है. म्हटलं ऐसे ही बोलता है म्हणजे? तर म्हणे नाही, तो तमिळ आणि हे असं. तर म्हणे नाही, ही कांट स्पीक ना, दॅट इज अ प्रॉब्लेम. तो म्हणे या बट वाय कांट ही स्पीक, दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग. मग ते तिने सांगितल्यानंतर लक्षात आलं की ती तमिळमध्ये करते, व्हिडिओवरती बघणार ते इंग्लिशमध्ये, पण तो 4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी इंडियामध्ये फिरल्या कारणाने त्याला एक लँग्वेज विथ ग्रामर येतच नाही. मग पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं की हे सगळं तुम्ही बंद करा. शाळेतल्यांशी जाऊन भेटले, त्यांना म्हणलं तुम्ही त्याला एक वेगळा इंग्लिशचा क्लास लावा, स्पोकन इंग्लिशचा क्लास लावा आता समरमध्ये. म्हणजे हे दिस हॅपन्ड काहीतरी मार्च-एप्रिल मध्ये. तर म्हणलं तुम्ही समर मध्ये 2 महिने हे करा आणि मग चेंजेस बघा त्याच्यातले. आणि ऑनेस्टली ते झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी पायाच फक्त पडायचे राहिले होते ते, कारण त्याच्यात एवढा ड्रास्टिक फरक पडला. आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या वडिलांची परत बदली झाली. आणि 2 वर्षानंतर असाच वन फाईन डे मी एक मीटिंग मध्ये होते, पण त्याच्या वडिलांचा फोन आला म्हणून मी बाहेर जाऊन की म्हटलं काय झालं असं, म्हणजे कारण नॉर्मली असं 2 वर्षानंतर कॉल येत होतं. तर ते म्हणले आय कांट टेल यू हाऊ प्राऊड आय एम अँड वी आर मिसिंग यू सो मच, आणि ऑल ऑफ दिस इज बिकॉज ऑफ यू. माय सन हॅज स्टूड फर्स्ट इन हिज स्कूल. आणि त्यांनी असं मग ते लँग्वेज असतं त्यांनी सांगितलं की तो इंग्लिशमध्ये त्याला इतके मार्क पडले, हे मार्क. आणि लिटरली सांगते की माझ्या डोळ्यात पाणी आलं की बाप रे, तो 4 वर्षाचा पोरगा होता, ते किती म्हणजे साधारणतः होतो 8 का 10 वर्षाचा असेल त्यावेळेला. आणि म्हणलं दिस वॉज टू गुड. म्हणजे किती समाधान वाटणार. प्रचंड प्रचंड. मला आता पटकन ते लक्षात येते ती तारे जमी पर नावाचं. तारे जमी पर म्हटलं करेक्ट. म्हणजे मुलांची आवड काय आहे, मुलांची गती कशात आहे, हे पालकांनी ओळखणं खूप गरजेचं आहे. बरं ऐक ना, मला काय म्हणायचंय की आता त्याच्या आधी तू आता खूप मला प्रश्न विचारलेस आणि मला पॉडकास्ट तुझा आहे. नाही ऐक ना, एक मिनिट ऐक ना, पण बोलतं मला इतकं केलंयस ना तू की म्हणजे मी घामे घुमून मी बोलून म्हणजे मी आता 2 ग्लास पाणी पण पिऊन झालंय माझं आता. पण मला असं विचारायचं होतं की पॉडकास्ट घेतोयस तू, ओके, काय इंटरव्ह्यू, ह्या दोन्हीतला फरक काय? कारण पहिल्यांदा तू मला त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही. मी आता थोडीशी तुझी मुलाखत घेतल्यासारखं घेतेय, कारण माझ्या ते असंच घडणार. म्हणजे हा 7वाच पॉडकास्ट आणि ती मला बोलणारी व्यक्ती आहे ना, त्याच्यामुळे कोणी इतर तू घेत असशील इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट तर ते नाही विचारणार तुला, पण मी विचारते की याच्यातला फरक काय आहे. अच्छा, हा नाही, हा खरं मला आवश्यक वाटलेला प्रश्न आहे. करेक्ट, खरंच सांगतो. कारण आजवर जे ट्रॅडिशनल फॉर्म ऑफ इंटरव्ह्यूज होते, बरोबर, त्या इंटरव्ह्यूचा एक फॉर्मॅट इतका फिक्स होता की मुलाखतकाराने फक्त प्रश्न विचारायचे, बरोबर, त्याच्याकडे त्याची यादी तयार असायची आणि मुलाखत देणारा जो आहे त्याच्या प्रतिक्रिया किंवा उत्तराकडे फारसं लक्ष न देता त्याने पुढच्या प्रश्नाचा विचार करत आता मला काय विचारायचं असं करून करायचं, असा साधारण फॉर्मॅट होता. त्याच्यात मोठं नाव ह्या सगळ्या गोष्टींमधलं मी दरवेळेला घेतो ते सुधीर काकांचं, सुधीर गाडगीळ, की त्यांनी मुलाखतीला एक उंची दिली. प्रश्न पण काळाच्या ओघामध्ये जो बदल झालेला आहे आत्ताच्या काळात, तो पॉडकास्टचा अर्थ असा आहे की पॉडकास्ट इज अ इंटरॅक्शन. म्हणजे तो संवाद आहे, त्या कॅन्डिड गप्पा आहेत. मग याच्यातनं बोलणाऱ्याने पण विचार मांडायचे आणि ज्याच्याशी बोलतोय त्याने पण विचार मांडायचे. हा पॉडकास्टचा फायदा आहे.
ही गंमत आहे, ही मज्जा आहे. म्हणजे काय करू शकते मी, पण प्रश्न विचारू शकते ना तुला. हा, पण पुढच्या पॉडकास्ट आता तुझा आहे. कारण म्हणजे मी मगापासून मला जे बोलतं केलंय आणि मला खूप पॅशन आहे बोलण्याची, हे म्हणजे ऑडियन्सना कळलेलंच असणार आहे तुझ्या. आणि मी किती गप्प बसून ऐकतोय बघितलं. म्हणजे तू ऐकतोयस आणि तू एक म्हणजे ते म्हणतात ना की लहान ते किल्ली लावली ना, ते खेळणं कसं चावी भरी रांगणे तसं तू केलेलं आहे आणि मी त्याच्यात फसलीये. म्हणून मी म्हटलं की मला ते विचारायचं होतं की हे नाही. आणि कधीच म्हणजे काही काही लोकांना खरंच कळत नाही, म्हणजे अगदी माझ्या घरच्यांना पण, की अगं म्हणजे इंटरव्ह्यू आहे ना तुझा का काय, पॉडकास्ट म्हणजे काय गो असं. सो म्हणून मी म्हटलं की ही आपण खूप गोष्टींची क्लॅरिटी देतोय लोकांना, तर आपण हे पण एक. आता काय झालंय, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पॉडकास्ट आपले जेवढे झालेत ना, त्याच्यातनं काही लोकांचे जे मला कमेंट्स आल्यात त्याच्यात काही लोकांच्या ह्या शंका मला दिसल्या. काही लोकांनी मला प्रत्यक्ष विचारलं की हे काय, आता तू पण बोलतोयस, मग मुलाखत तू घेतोयस का, मग तू एवढं का बोलतोयस, असंही होऊ शकतं. तर त्याचं फॉर्मॅट. आणि आय थिंक मला अजून पण एक वाटतं की पॉडकास्ट हे म्हणजे आता हे कसं आहे, आपण हा व्हिडिओ करणार आहोत आणि व्हिडिओ आपण युट्यूब वरती पॉडकास्ट आपण रिलीज करणार आहोत, बरोबर. पॉडकास्ट मध्ये आय थिंक असं पण आहे की ऑडिओ फक्त आहे, असं पण एक आहे. इनिशियली ऑडिओ पॉडकास्ट होता, ऑडिओ पॉडकास्ट होते आधी, आणि मग त्याच्यानंतर मग देन देर इज अ चॉईस की तुम्हाला व्हिडिओ पण हवा असेल तरी, पण मग त्याचं कन्व्हर्जन नुसतं ऑडिओ मध्ये पण असतं. कारण स्पॉटीफाय वरती वगैरे मी खूप पॉडकास्ट ऐकते, तर मग ते तसं पण असतं. पण नंतर हे बघितलं की अरे यांचं पॉडकास्ट आहे पण हा व्हिडिओ पण आहे. सो बेसिकली दोन आपण, म्हणजे मी का ह्या मुद्द्यावरती आले, कम्युनिकेशन आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा मी काउन्सिलिंग मध्ये कम्युनिकेशन स्किल्स जेव्हा तुम्ही लॅक करता, किंवा म्हणजे नवरा बायकोंच्या मधले जरी मी बघितलं तरी नवरा एकीकडे बघतो आणि बायको एकीकडे बघते आणि मला उत्तरं देत आहेत. माझं म्हणणं असतं की तुम्ही एकमेकांकडे बघा, तुमच्याबद्दल मी बोलतेय, तर तो पण प्रकार होत नाही. म्हणजे इथे ऑडिओ आणि व्हिज्युअल हे वेगळ्या वेगळ्या प्लेनवर होतं. मगाशी तुझं म्हणलास ना की डिस्टर्बन्स किंवा का होतंय हे, तर ह्या गोष्टी पण होतात की मी बोलतीये पण तू ऐकतच नाहीयेस, आणि तुला जे म्हणायचंय ते तू त्या शब्दांमध्ये म्हणू शकत नाहीयेस फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. या रिलेशन्सचं आत्ताचे जे काही ट्रेंड वाटतात, काही काही रिलेशन्स, म्हणजे आता मी तर असं बघतोय की आता आपल्या लग्नाला प्रत्येकाच्या 25 पेक्षा जास्त वर्ष झाली आणि सुखानं आपला संसार चालू आहे, आपापल्या पार्टनर्सचं कौतुक आहे. तर आपण असं जर बघतोय तर आत्ताच्या काळात जरा मी आता जे सगळं बघतोय त्याच्यावरनं असं दिसतंय ना की यांचं जुळतंय आणि यांचं ब्रेकअपचं एक जरा काय म्हणता येईल त्याला, फॅड फॅशन काय झालंय कोण असतं. माझे 3 ब्रेकअप झालेत, नाव आय एम इन रिलेशन विथ. अरे हे काय, कुठली मानसिकता आहे. म्हणजे अशी तुझ्याकडे येत असतील. आणि आपल्या एज ग्रुपमध्ये पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज हा म्युच्युअल रिस्पेक्ट लूज झाला, याच्याशी काही संबंध नाहीये. ब्रेकअप्स आहेत, एक महिना फक्त लग्नाला झाल्यानंतर पण ब्रेकअप साठी आलेली लोक आहेत माझ्याकडे. मी प्री मॅरेज काउन्सिलिंग केलेले आहेत काही लोकांचे की त्यांना लग्नाच्या आधी प्री मॅरेज काउन्सिलिंग का, कारण लग्नाच्या आधी काही काही प्रश्न असे असतात की जे त्यांना उद्भवत नाहीत, पण ते मी त्यांना प्रेझेंट करते किंवा ते त्यांना दोघांनाही बसून मी त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगते आणि त्यांचं सेपरेट पण सेशन घेते आणि जॉईंट पण सेशन घेते की हे तुमचे म्हणजे रिझल्ट म्हणतो ना आपण, तुमचा हा रिझल्ट लागलाय, तो खूप भयंकर असतं ते. पण पॉइंट इज की काही वेळेस ती गरज आहे अरेंज मॅरेजेस मध्ये. आता हा मुद्दा मी मुद्दामून आणते कारण अरेंज मॅरेजेस लव्ह मॅरेजेस मधले हे वेगळे, पण मी हे पण सांगते की अरेंज मॅरेजेस मध्ये मेंटली तयारी असते मुलाची किंवा मुलीची की यू हॅव टू म्हणजे काय म्हणतात, मला अंधारात उडी मारायची आहे आणि मग त्याच्यानंतर बघायचंय कसं चालतंय ते. पण लव्ह मॅरेज मध्ये तुम्ही उडी पण मारलेली आहे, पण नंतर अपेक्षा खूप आहेत, तो अपेक्षा भंग पण होतो नंतर. त्याच्यामुळे असं काही नाहीये की लव्ह मॅरेज आहे मग तुमचं स्प्लिटअप होणार नाही, असं काहीही नसतं. आजकाल लव्ह मॅरेजेस झालेत, प्रपोज्ड मॅरेजेस, अरेंज्ड कम लव्ह मॅरेजेस, म्हणजे मला इतके वेगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत की हा म्हणजे एक माहितीये का की ब्रेकअप ची पार्टी असते, अशा पण प्रकारची सिरियल्स मध्ये असतं ते खरं, ब्रेकअपची पार्टी
तो ब्रेकअपची पार्टी असते आणि मग ते ब्रेकअपची पार्टी करून माझ्याकडे येतात. हा म्हणजे म्हणून मी म्हटलं की हा ट्रेंड आपल्या वेळेला नव्हता, हा ट्रेंड आत्ता आलाय, त्याच्यामुळे मला आत्ता काय चाललेलं आहे ह्याचं अपडेशन खूप करायला लागतं. त्याच्यामुळे लहान मुलांशी मला म्हणजे ह्या आत्ताच्या जनरेशनच्या मुलांशी कनेक्ट होणं आणि हे पर्टिक्युलरली आणि कधीपासनं कोविडमध्ये तर आणखीनच भयंकर प्रकरण झालं होतं, कारण सुसायडल केसेस होत्या. माझ्याकडे 5-6 सुसायडल केसेस आल्या होत्या की बेसिकली की मला स्ट्रेस येतो, मला हे होतं, मी करू काय. ऑनलाईन केसेस मी तेव्हा करत होते. त्याच्यामुळे हे खूप भयंकर आहे आणि मला स्ट्रेस येतोय. आय एम फुल ऑफ एन्झायटी. अरे म्हणजे काय, तुम्हाला शब्दांचे मला असं म्हणायचं नाहीये की तुम्हाला स्ट्रेस नाहीये की एन्झायटी नाहीये, आहे, पण आर यू रेडी टू वर्क ऑन दॅट. हा माझा फक्त त्या मुलांना प्रश्न असतो की स्ट्रेस एन्झायटी आम्हाला पण आहे. म्हणजे साधं म्हणायचं तर आता संजय गंभीर माझा पॉडकास्ट घेणार म्हटल्यावरती मला एन्झायटी होतीच ना सकाळपासून. अरे बापरे की आता मला हा काय काय विचारणार, किंवा अरे बापरे आपण नीट परफॉर्म करू का नाही. प्रत्येकाला एक परफॉर्मन्स फिअर असतो, प्रत्येकाला असतो. मला पण होता स्ट्रेस की मला काहीच विषय माहिती नाही, ह्या बाईंशी बोलायचं म्हणजे काय, म्हणजे ठीक आहे म्हणजे काय, पण आणि इतक्या शिकलेल्या तर परफॉर्मन्स एन्झायटी असू शकते. पण माझं म्हणणं काय की तुम्ही एक्नॉलेज करा ना की हे असा हा इश्यू आहे किंवा हा असू शकतो. तुम्ही त्या डिनायल मध्ये नका जाऊ ना की नाही मला हा प्रॉब्लेमच नाहीये, मला हे नाहीच आहे. एक्सेप्टन्स आणि सरेंडर या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत व्यक्तीला पण. आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादं नवीन काहीतरी चालू करायचंय तेव्हा एक तर गोष्ट की हे मला नाही जमलंय ते एक्सेप्ट करा. फेल्युअर त्याला लेबल देऊ नका ना, लेबल आपणच देण्यावरती आहे. आय फेल्ड, ओके सो व्हॉट डू आय डू, म्हणजे ते 3 Idiots सारखं आय क्विट. अरे ते सोल्युशन नाहीये ना. काय मिळालं, तू तुझं आयुष्य गमावलंस, पण बाकीच्यांना काय मिळालं, कोणाला काही फरक नाही पडत आहे. बाकीच्यांचं आयुष्य चालू राहतो, पण तुमचं आयुष्य तुम्ही का गिव्हअप करायचं, काय मेजर रिझन आहे का त्याला काही. आणि दॅट इज समथिंग विच इज व्हेरी हॉरिबल. अगं आता कसं झालंय, मी विचार असा करतोय आता तू बोलत असताना की इररिस्पेक्टिव्ह ऑफ द फील्ड हे सेम प्रॉब्लेम्स येत असतील. म्हणजे माझ्या फील्डमध्ये सुद्धा, एंटरटेनमेंट फील्डमध्ये, म्युझिक फील्डमध्ये अशा मेंटल स्टेजला सुद्धा लोक गेलेले आहेत की बाबा अरे नथिंग इज वर्किंग आउट. येतं ना, कारण त्याला अनेक कारणं पण असतात की बाबा मी कंपॅरिझन मध्ये जात असतो किंवा मी माझा स्वतःवरचा विश्वास गमावलेला असतो. कारण बेंचमार्क्स असतात ना आपल्याकडे, सगळ्या क्षेत्रांमध्ये बेंचमार्क्स आहेत की गाणारा कोणासारखं, लता मंगेशकर आहेत, आशा भोसले आहेत, आपण त्या लेवलला. तर आपण कंपॅरिझन मध्ये का जातोय, किंवा आपण कंपॅरिझन न करता आपण आपला टॅलेंट ओळखतोय का. म्हणजे मी टॅलेंट रेकग्निशन किंवा हे म्हणते तसं की मी जेव्हा मी मगाशी म्हणलं आपलं आधीचा विषयचं चालला होता की शाळेच्या बद्दलचं प्रेम आणि रियुनियन मी घडवून आणलं होतं आणि हे सगळं, आणि मला सगळ्यांनी मदत केली होती. मी इनिशिएटिव्ह फक्त घेतला होता, बट आय वॉज अ टॉर्च बेअरर काइंड ऑफ. आणि मग ते करताना मी तेव्हा मात्र म्हणजे सगळ्यांनी विचारलं होतं की तू काय करतेस आता, किंवा हे तुझं मग असं मी काय करते हा तसं. तर मी म्हणलं मी असं आहे आणि मी ट्रेनिंग करते आणि मी काउन्सिलर आहे. तर बेसिकली बोलण्याचं काम, बरोबर. तर सगळ्यांना म्हणजे काहीच आश्चर्य नाही वाटलं. सगळेजण असं म्हटलं की हो, म्हणजे आम्हाला काहीच आश्चर्य नाहीये, कारण तू स्टँडिंग ओव्हेशनच मिळायचं तुला कायम, तू कायमच एक्सटेम्पोर आणि याच्यामध्ये लोकेशन कॉम्पिटिशन मध्ये कायमच असायची. सो टॅलेंट जे असतं ते आपल्यामध्ये उपजतच असतं, फक्त आपल्याला ते कळायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मुलांना जेव्हा मी करिअर काउन्सिलिंगचं करते तर हे पण आहे की तुमच्या हॉबीज चालू ठेवा. तुम्हाला वाचन, म्हणजे मी आता माझ्या मुलीचं जसं एक्झाम्पल दिलं तसं त्या वाचनाने एवढा फरक पडतो की तुम्ही हातात पुस्तक आहे, तुम्ही काय म्हणजे अख्खं जगात नाही, तुम्हाला गुगल ला नुसतं रिफर करता येतं, पण सगळं आहे तुमच्या हातात. सो पण आता तू मुलांच्या वाचनाचं सांगते, पालक नाही वाचत, झोप येते. पुस्तकात म्हणजे ते किंडल सारखा प्रकार आलाय तरी सुद्धा लोक वाचत नाही. आता त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या थ्रू एक स्क्रीनवर मेसेज असेल ना तर असं करतायत. नाही ही तर स्टाईल तर भयंकरच झालेली आहे की तो स्क्रीन टाइम, आणि मग आपलं सगळं स्टॅटिस्टिक्स येतं. मॅथ्स लोकांना मुलांना घाबरायला व्हायचं, पण हे अनालिटिक्स भरपूर बघतात, सोशल मीडियावाले बघतात.
सो गरज आहे. सी आजचा ऍडव्हर्टाइजमेंट पूर्वी होती आणि आज सोशल मीडिया, हा फरक आहे. तुमचं टॅलेंट ओळखण्याचे पूर्वीचे हे प्रकार वेगळे होते, आत्ता वेगळे आहेत. पण ते तुम्ही इंट्रॉस्पेक्ट, हे मी काय म्हणेन, तुम्हाला अवेअरनेस पाहिजे की माझ्यात काय आहे आणि माझ्यात काय नाहीये. हे तुम्ही एक ऑनेस्टली स्वतः जर का तुम्ही तुमचं म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की कागद आणि पेन घ्यायचं, काही फार करायला नाही लागत. कागद पेन घ्यायचं आणि तुम्ही बसा लिहायला की मला काय करायचंय लाईफमध्ये. आपण गोल सेटिंग म्हणजे हे ट्रेनिंग्समध्ये मी खूप प्रकार सगळ्यांचे घेतले, विजन बोर्ड घेतलंय, गोल सेटिंग घेतलेलं आहे, सर्व प्रकार घेतले. पण ते शिकवणं, पण त्या व्यक्तीने ते करणं. म्हणजे माझ्या लाईफमध्ये कसं झालं, मला शिकवलं कोणीच नाही, मी ते करत गेले. आणि मग आता मी ते सगळ्यांना इम्पॅक्ट करते की ते तुम्ही असं करा, कारण मी हे केलंय, ट्राईड अँड टेस्टेड आहे. सो हा फरक पडतो. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात पण ते कन्व्हिक्शन असतं की हे मी केलेलं आहे, मला माहितीये. त्याच्यामुळे तुम्ही इंट्रॉस्पेक्ट करा आणि मग तुम्हाला तुमच्या वाटा सापडतील. आता वाईड स्पेक्ट्रम दिसतोय की इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज ग्रुप, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, लोक तुला अप्रोच होऊ शकतात. कारण तू सिरीज ऑफ गोष्टी करतेयस, तुझं स्वतःच एक छान सेटअप आहे, त्या सेटअप मध्ये लोक येऊन अप्रोच होऊ शकतात. करेक्ट. आणि ती जी काही रिक्वायर्ड आहे ती प्रायव्हसी तू मेंटेन करतेस, सो दॅट दे शेअर कॉन्फिडेन्शियलिटी लागते, बाय हार्ट सगळ्या गोष्टी ते सांगतात. पण मला सांग, हे तुझ्यापर्यंत येणाऱ्या लोकांचं पण ती निकड आहे हे कसं कळणार त्यांना? ती येणार अरे आमच्या दोघांच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर, तुम्ही भेटू किंवा माझं मी कुणाला तरी सांगायला तर पाहिजे. नाही, काय होतं कित्येक वेळेला म्हणजे दोन फरक सांगते की नॉर्मली आपण मैत्रिणीला सांगतो किंवा मित्राला सांगतो मला काही प्रॉब्लेम्स आहे, ओके. पण काय होतं तिथनं रिस्पॉन्स काय येतो तो जजमेंटल येऊ शकतो. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जजमेंटल येऊ शकतो किंवा आतापर्यंत म्हणजे अरे काय तू शाळेपासूनच असायच रे, यु नो. आणि मग त्या मोमेंटला म्हणजे वयाच्या मेबी 40व्या-45व्या वर्षी तुम्हाला हे वाक्य नकोय की अरे तू शाळेपासूनच असाय, तू घाबरटच आहेस. अरे हे वाक्य नकोय मला आता, कारण हे माझं सोल्युशन नाहीये, हे माझं सोल्युशनच नाहीये, हा बायस्ड हे आहे. आणि मग कसं होतं की मित्राला सांगितल्यानंतर त्याच्यात ती जेलसी आहे, ती कंपॅरिझन आहे, ती कॉम्पिटिशन आहे. आणि मग समोरच्या माणसाला कसं होतं, त्याला असं वरती बसल्यासारखं वाटतं की हा तो मला विचारायला आलाय ना, मग तो आपोआप त्याची लेवल वरती होते. हा एक अनकॉन्शियस खेळ आहे. हा खेळ जवळच्या माणसांकडे किंवा नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये जाण्यात तुम्ही मन मोकळं करा. पण मन मोकळं करणं आणि प्रोफेशनल हेल्प घेणं याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. प्रोफेशनल हेल्पमध्ये मी ॲज अ काउन्सिलर किंवा थेरपिस्ट किंवा कोणीही ह्या प्रोफेशन मधलं कॉन्फिडेन्शियल बाउंड्रीज असतात. त्याच्यानंतर तुम्ही एथिकल बाउंड्रीज असतात की काय शेअर करताय. म्हणजे माझ्याकडे आता म्हणजे आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू से की मला जवळजवळ 16+ वर्ष झाली आहेत ह्या लाईनमध्ये आता. आणि मी म्हणजे वर्ड ऑफ माउथनी, रेफरन्सनी माझ्याकडे क्लायंट झालेले. हा म्हणजे सोशल मीडिया आता गेले 3-4 वर्षात मी करतेय, तोपर्यंत माझ्याकडे रेफरन्स म्हणजे आजही 2 वर्षापूर्वीच कोणी क्लायंट आहे मी तेव्हा तुम्हाला केलं होतं, माझ्याकडे तो नंबर सेव्ह असतो. आणि ते म्हणतात की नाही मी असं बोलतोय तर तुम्हाला माहिती आहे ना, तर मी म्हटलं नाही तुमचं नाव येत आहे त्या अर्थी मी नाव सेव्ह केलं म्हणजे ती व्यक्ती माझ्याकडे येऊन गेली हो, असं मी नावं सेव्ह करते. पण हा जो कनेक्ट आहे ना त्यांना तो खूप इम्पॉर्टंट असतो की तुम्हाला म्हणजे माहिती आहे की मी मागच्या वेळेस आलेले आहे आणि हा रेफरन्स पॉइंट आहे. आणि त्यांना छान वाटतं की अरे हो का तुमच्याकडे माझं नाव पण आहे का, हे आवडतं. आणि माझ्याकडे येतात तेव्हा रेफरन्स कोणाचाही घेऊन आलेले असले तरी त्या व्यक्तीला मी काहीच कुठलं गोष्ट सांगत नाही की बाबा हा तो तुझा मित्र येऊन गेला बरं का, हा दॅट्स इट. त्याच्यापर्यंत त्याच्या पलीकडे मी काही नाही शेअर करत. कारण अल्टिमेटली माझ्या समोर जर क्लायंट बसतोय त्याची स्टोरी ती तिथेच माझ्या आणि तिच्यामध्ये ठेवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. कारण त्याच्याशिवाय तो ट्रस्ट फॅक्टरच नाही ना. कारण बेसिकली हा एक म्हणजे ती एक लाईन आहे ट्रस्टची, ती नाही क्रॉस करायची. ते मात्र अगदी म्हणजे मी ते पाळतेच.
त्याच्यामुळे पण मे बी आतापर्यंत असं छान येत आहेत क्लायंट्स. आता सोशल मीडियामुळे एक अजून गोष्ट घडते की आत्ताची जनरेशन खूप ओपन आहे. हा, हे मात्र मी म्हणेन की आता जे 20 to 30 मधले किंवा त्याच्या आधी पण 20च्या अलीकडचे पण जे ती जनरेशन्स दे आर ओपन फॉर काउन्सिलिंग आणि थेरपी. ते अगदी मला ऑनलाईन पण घेतात काउन्सिलिंग, हे पण घेतात. म्हणजे तो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही? मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करते. मी US ला पण ऑनलाईन हे करते, काउन्सिलिंग करते. US चे पण माझे काही काही क्लायंट्स आहेत आणि त्यांचं म्हणजे लग्न होण्यापर्यंतच मी सगळं त्यांचं काउन्सिलिंग आणि थेरपी केलेली आहे. ते पण एक म्हणजे सक्सेस स्टोरीज मधला आपण म्हणतो तसं की दोघं तिथेच US मध्ये होते. त्यांनी तिचा सजेस्ट केलं नाव, तिने पण त्याच्या थ्रू गेली आणि थेरपी, काउन्सिलिंग आणि त्याच्या लग्न पण अटेंड करून आलेले, माझ्या इथे येऊन पण गेले होते इथे आले तेव्हा. सो अशा सक्सेस स्टोरीज हे झाल्या ना की मग असं म्हणजे छान वाटतं की अरे देर इज समथिंग, काहीतरी आपण कुठेतरी कॉन्ट्रीब्युट केलं कोणाच्या तरी लाईफमध्ये फॉर देम टू ब्लूम इन अ डिफरंट वे. मस्त. कसं वाटलं तुम्हाला हा प्रवास? अंजली चितळे ते श्रुती सुगवेकर, मी मघाशी श्रुती शंतनू सुगवेकर म्हणलं, आता तुम्हाला कळलं श्रुती सुगवेकर काय. हा जो जर्नी आहे ना हा अनेकांना इन्स्पायरिंग आहे मित्रांनो. आणि ती ज्या क्षेत्रात काम करते ती ह्या सोसायटीची गरज आहे. नीड ऑफ द सोसायटी, शी फुलफिल्स दॅट. तुमच्यापैकी कुणालाही खरं लागू नये, पण जर गरज वाटली कन्सल्ट करायची तर फील फ्री इन कन्सल्टिंग. काउन्सिलिंग ही आहे, पुण्यामध्ये जरी असली तरी ती सर्वत्र आहे. ऑनलाईन ऑफलाईन. कोविडनी तो एक आपल्याला एक ऍडिशनल हे दिलाय की वर्क फ्रॉम होम जसं हे केलंय तसं ऑनलाईनची हे आपल्याला म्हणजे झूम वरती करते मी, गुगल मीट वरती करते. बेसिकली चेहरा बघायला आवडतो क्लायंटना की अरे मी कोणाशी बोलते. म्हणजे फोनवरती नुसतं बघण्यापेक्षा त्यांना तो व्हिडिओचा हे फरक खूप पडतो आणि इम्पॅक्ट पण येतो. आणि आपली भारतीय मनं अशी आहेत ना की त्यांना कम्युनिकेशनच आवडतं, अगदीच गप्पाच आवडतात. म्हणून तर हा खटाटोप आहे. अगदी बरोबर. म्हणजे मला माहिती आहे श्रुती सुगवेकर माझी मैत्रीण आहे, पण ती तुम्हाला पण माहिती व्हावी कारण शी डज समथिंग युनिक. जे आता काम करते ते खूप वेगळं काम करते आणि नो डाऊट त्यातनं तिचा वैयक्तिक हेतू जरी असला, चरितार्थ जरी असला तरी सुद्धा सोशल कॉज मोठा आहे. कारण अनेकांची आनंदी घरं तिला बघायला मिळत आहेत आणि ते तिला खूप मोठे दुवे देणार आहेत. त्यामुळे खूप छान. या वाक्यावरती एक मात्र मी म्हणेन की पैसा येतो, आपण चांगलं काम करतो तेव्हा येतो, पण जी लोकांचे ब्लेसिंग्स मिळतात ना मला, ते म्हणजे ते कुठल्याच ह्याच्यात तुम्ही काउंट नाही करू शकत. ते पैशात काउंटच नाही होत. दोज ब्लेसिंग्स आर सो डिवाइन. आणि मी तर आज मी सांगेन ना की माय एंटायर फॅमिली इज ब्लेस्ड बिकॉज ऑफ व्हॉट आय डू. आणि लोक म्हणून मी म्हणते की काही काही वेळेस नुसतं तुम्ही दुआ देना, दॅट्स इट. आता खरं हा प्रश्न पहिल्यांदा विचारला जातो पण आता विचारतो, तुला कसं वाटलं या गप्पांमध्ये? अरे गप्पा म्हणजे तुला असं लक्षात आलं असेल की मी किती बोलतेय. म्हणजे तुला टायमरच लावायला लागला असेल बहुतेक. माहिती तू तिथे ऍक्च्युअली फोन मध्ये काय लावलंय, टायमर लावलंय असते मी किती वेळ बोलतेय ते. पण मला ऍक्च्युली तुला मनापासून खूप थँक्यू म्हणायचंय. कारण मला असं वाटतंय की मे बी लँग्वेज बॅरियरमुळे कित्येक वेळेला बाकीचे पण माझे काही मी असे व्हिडिओज टाकले किंवा सोशल मीडियामध्ये मी हे केलंय, पण मराठीमध्ये नाही केलं. तो एक माझ्यासाठी खूप एक हे होता. आणि तुझा पहिला मराठी पॉडकास्ट आहे? पहिला. मित्रांनो हे सगळं काहीतरी घडतंय वेगळं. कारण माझी एवढी जर्नी आणि एवढं सगळं काही वेळेस तर काय होतं, मला वाटायचं की अरे बापरे आपण इतकं आपल्या स्वतःबद्दल काय हे बोलण्यासारखं. ठीक आहे ना, प्रत्येक जण, देर आर सो मेनी पीपल हू हॅव गॉन थ्रू सो मेनी थिंग्स. तर आपण काय आपलं स्वतःचं उदो काय करायचंय असा तो एक हे यायचा. पण आता जे काही इतकं स्कॅटर झालेलं आहे ना सोसायटीमध्ये, तर त्याच्यात म्हणून तुझे खरंच धन्यवाद खूप की हे सुचणं तुला किंवा आणि ऍक्च्युली आपण करणं. म्हणजे डोक्यात असणं वेगळं असतं आणि करणं वेगळं असतं, त्याच्यात खूप गॅप असते हे मला खूप माहितीये. पण पण पुण्यातली मुलगी आणि मराठीमध्ये नाही करते असं जरा कुठेतरी मला जाणवायला लागलं होतं की नाही
आपण मराठी श्रोत्यांसाठी हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी अगदी मनपूर्वक थँक्यू तुझे की इट इज आता ते मला जसं हवंय तसं खूप जणांकडे म्हणजे पहिली गोष्ट तर माझ्या वडिलांनाच खूप आवडेल की मी मराठीमध्ये एवढं सगळं म्हटल्यावरती आई अनफॉर्च्युनेटली नाहीये, शी पास्ड अवे 2 years ago, पण ती जिथे जिथे आहे तिथनं ती हे बघणार आहे आणि ऐकणार आहे, त्याच्यामुळे आय नो द ब्लेसिंग्स आर देअर. कसं वाटतंय? तुमच्या कमेंट्स यायला हव्यात, तुम्ही सबस्क्राईब करायला हवंय, तर श्रुतीसारख्या अनेक मंडळी आपल्याला तुमच्याशी गाठ घालून देता येईल, संवादाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती होती. श्रुती, मनापासून धन्यवाद आणि खूप आनंद झाला. हा आनंदाचा पॉडकास्ट असल्यामुळे आपल्याला आनंदाची देवाणघेवाण करता आली. आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायला सुद्धा मला खरं आवडेल. आपण वेगवेगळ्या माध्यमातून भेटू आणि जर तुम्हाला श्रुतीला जर संपर्क साधायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तिची डिटेल्स देतोय, ती पहा आणि फील फ्री इन कनेक्टिंग विथ हर. You will be extremely happy. Thank you. Thank you so much. Thank you so much. Thank you.